रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, देवर्षी श्री नारद मुनी या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जे सर्व मंडळी जमलेले आहात त्यांच्या आशीर्वादानं दर महिन्याला आपण जमतो. नवीन वर्ष आहे म्हणून आपण नवीन विषय घेतलेला आहे. गेल्या वर्षी भक्ती नवविधा, भक्तीचे निरनिराळे पैलू या विषयावर आपण बोललो आणि भक्तांची चरित्रच मुख्य म्हणजे ठेवली होती. इथे तत्त्वज्ञान वगैरे फार न बोलता अगदी गूढ असं अध्यात्म न सांगता गोष्टीरूप आपण विषय मांडत असतो. यावर्षी असं सुचवलं गेलं की नित्य पाठात आपण अनेक स्तोत्र म्हणतो. गणेश स्तोत्र असतं, देवी स्तोत्र असतात, कृष्णाची स्तोत्र असतात. तर अशा काही स्तोत्रांवर विचार करावा. गणपतीपासूनच सुरुवात करतो कारण गणेशाला अग्रपूजेचा मान मिळालेला आहे म्हणून सुरुवात गणपतीपासून आपण करणार आहोत. मराठीत जे गणेश स्तोत्र आहे प्रणम्य शिरसा देवम ते अनेकांच्या नित्यपाठात असतं. एरवी गणेशाचं चांगलं स्तोत्र संस्कृतमधलं म्हणजे अथर्वशीर्ष, पण ते खूप मोठं आहे आणि संस्कृत आहे म्हणजे आपण म्हणायचं म्हणलं तरी आपल्याला जमणार नाही. पण इथे असलेले अर्धे लोक तरी प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम हे स्तोत्र म्हणत असतील, त्यांना पाठ असेल. त्याच्यावर आपण फक्त चिंतन करणार आहोत. तिथे काय सांगितले? सहचिंतन. सहचिंतन इज वी थिंकिंग और को थिंकिंग. आपण सगळेजण एकत्र चिंतन करतोय, लक्षात ठेवा. मी चिंतन करतोय असं नाही. तुम्ही मी एकाच प्रकारचं जीवन जगतो, एकाच प्रकारच्या समाजात वागतो. आपल्या कुटुंबाचं सुद्धा एकाच वर्णन करायचं झालं तर सारखंच आहे. त्याचप्रमाणे आपले जीवनातले काही प्रश्न, समस्या, अडचणी म्हणजे प्रॉब्लेम्स समान आहेत. सुख दुःख आपल्या सगळ्यांच्या जीवनात आहेत. तर स्तोत्र पठण करून आपण अखंड आनंदात कसं राहायचं, समाधान, तृप्ती, आनंद हे अंतिम ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी स्तोत्रांचा कसा उपयोग करायचा? स्तोत्रात दोन भाग असतात. एक स्तोत्र असतं आणि दुसरी फलश्रुती असते. म्हणजे स्तोत्र म्हणलं म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, हमें क्या मिलेगा, काय मिळेल. आणि प्रापंचिक फलश्रुती असते. प्रत्येकाला तसं मिळतं का तुम्हाला लगेच लक्षात येईल. ही फलश्रुती आपण आता सुरू केली की लक्षात येईल की नाही, आम्ही कितीदा वर्ष म्हणतोय आम्हाला संतती होत नाही, संपत्ती मिळत नाही, कीर्ती मिळत नाही, कुठली सिद्धी मिळत नाही. आणि इथे तर काय म्हणलं आहे आपण त्याचा अर्थ मुख्यतः बघणार आहोत. म्हणून 3 प्रकारांनी किंवा 3 दिशांनी कुठल्याही स्तोत्राचा किंवा ग्रंथाचा अभ्यास करता येतो. एक आधी दैविक म्हणजे पराक्रम. लहानपणापासून गणपतीचं जीवन हे चमत्कारांनी भरलेलं आहे, पराक्रमाने भरलेलं आहे. त्याने निरनिराळ्या असुरांना, राक्षसांना मारलेलं आहे. त्याच्या बुद्धिमत्तेच्या, मातृभक्तीच्या अनेक कथा आहेत. आपण ते सगळं बघणार आहोत. आधी दैविक. दुसरं आहे ते आधी भौतिक. भौतिक म्हणजे फिजिकल, आपला जो प्रपंच आहे आपल्याला त्याच्याचसाठी स्तोत्र, त्याच्याचसाठी उपासना, भक्ती हे सगळं प्रापंचिक प्रश्न सुटावेत, प्रपंच आपला सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा म्हणून हे आपण सगळं करतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे ती आध्यात्मिक. तिकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष होतं. आध्यात्मिक अंग प्रत्येक स्तोत्राचं किंवा आत्ता आपण इथे धरमकाटा त्याला नाव दिलेलं आहे, हे आध्यात्मिक नाव आहे. एरवी त्याचं भाषांतर वे ब्रिज, वजन काटा. हमने वजन नाही बोला उधर, धरम काटा बोला आहे. आता उत्तर भारतात सगळीकडे धरम काटा लिहिलेलं असतं. लिहून धर्म होतो का अधर्म होतो हे ज्याचं त्याने बघायचं. धरम काटा लिखते है लेकिन सब धर्म होता है ऐसी बात नहीं है. या धर्म होगा, ये अधर्म की भूमि ही नहीं है. कारण या ज्याला फ़ायदा और नुकसान का सवाल ही नहीं है. सेवा करना है और सेवा धर्म का पाया है. अहिंसा धर्म का मूल है, करुणा धर्म का मूल है, वैसे ही सेवा धर्म का मूल है. फार महत्त्वाचा विचार आहे हा. हा धरम काटा शब्द कुठून आला? गेल्या वेळेला आपण एक गोष्ट बघितली होती व्याधाची, शिकाऱ्याची. आणि त्या शिकारीला व्यासाने महाभारतात धर्मव्याध म्हणलेलं आहे. आपण ती गोष्ट थोडक्यात बघूया कारण काही नवीन मंडळी आहेत. पण धर्म
हा शब्द नक्की कोणाला वापरतात? व्यक्तीला जर वापरायचा असेल तर यम धर्म आपण शब्द वापरतो. यम इज गॉड ऑफ डेथ, वो मृत्यु की देवता है यम. और जो यम है उसका जो काटा मीन्स उसका जो कानून होता है वो धर्म काटा होता है. कधी अन्याय करत नाही. मृत्यूच्या बाबतीत काळ आणि वेळ एकत्र आली की ती व्यक्ती मरतेच. मराठी में हम कहते हैं ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून तो वाचला. सो काळ इज टाईम अँड वेळ इज टायमिंग. टाईम अँड टायमिंग दोन्ही. म्हणजे आता मी मरणात जवळ आलेलो आहे वगैरे, इतक्यात काहीतरी होतं. कोविडच्या वेळेला आपण बघितलं ना, सहज बरी होणारी माणसं अचानक मेली. काही माणसं अगदी मृत्यूची एक पाऊल टाकून सुद्धा जगली. हे अमेरिकेला वो ट्रॅजेडी होई ना सप्टेंबर 2001. त्यावेळेला ते 2 ट्विन टॉवर्स इन अमेरिका दे वर डिस्ट्रॉईड बाय द प्लेन्स आपण म्हणतो. लक्षात घ्या, त्यावेळेला पहिल्या मजल्यावरून उडी टाकून माणसं मेलेली आहेत. 10व्या मजल्यावरून फ्रॅक्चर झालेलं आहे आणि त्याच्यापेक्षा वरच्या मजल्यावरून पडून ती माणसं जगलेली आहेत. जी माणसं जिवंत राहिली आहेत वरून पडून, त्यांच्यावर निरनिराळ्या प्रकारचं संशोधन करून सर्व्हे करून पुस्तकं लिहिलेली आहेत. की काय झालं म्हणाले, मी 80व्या मजल्यावर होतो, 88th फ्लोअर. कारण दोज बिल्डिंग्स दे हॅड 100th फ्लोअर. आणि टॉप ऑफ द वर्ल्ड नावाचं हॉटेल इट वॉज ऑन द 100th फ्लोअर, टॉप ऑफ द वर्ल्ड. हे लक्षात ठेवा. 80व्या मजल्यावरून पडताना माझ्या मनात कोणते विचार आले, मी काय रिव्हाइज केलं त्या 2 मिनिटात. जवळजवळ 1-1.5 मिनिट मी पडत होतो किंवा 2 मिनिटं मी पडत होतो. त्यावेळेला माझ्या मनात कोणते विचार आले, या जे वाचलेत त्यांचाच सर्व्हे केलेला आहे, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत आणि बेस्ड ऑन दॅट त्याच्यावर आधारित एक ग्रंथ लिहिलेला आहे. आपल्याला जगायचं कसं हे शिकण्यासाठी मरताना माणसाच्या मनात कोणते विचार आले. आत्महत्या केली पण फसली, मला वाचवलं पोलिसांनी वगैरे, तर त्यावेळेला माझ्या मनात कोणते विचार होते ह्याच्यावर ग्रंथने लोकांनी PhD केलेली आहे. आपला तो विषय नाही आहे. आपला विषय काय आहे की ज्या वेळेला गणपतीचा विचार करतो, गणेशाला पहिला पूजेचा मान दिला जातो, त्याहीपेक्षा ही जी स्तोत्र आहे, स्तोत्राचा अर्थ स्तुती, स्तवन. हम स्तुति करते हैं ना, वो गणेश जी की स्तुति, ये गणेश जी की स्तुति है. मराठी में है लेकिन संस्कृत शब्द है, सब संस्कृत. कारण गणेशाची नामं आहेत सगळी आणि शेवटी प्रार्थना करताना दुसरी गणेशाची नावं दिलेली आहेत. गणेश सहस्रनामावली म्हणून पुस्तक आहे. विष्णू सहस्रनाम नावाचं स्तोत्र आहे. मग एकदा विष्णू सहस्रनाम लोकप्रिय झालं की शिव सहस्रनाम, दत्त सहस्रनाम, देवी सहस्रनाम, इतकंच काय संत सहस्रनाम किंवा अगदी साईबाबा सहस्रनाम हे सहज करता येतात. ते ग्रंथ आहेत. सहस्रनाम म्हणजे 1000 नेम्स. पण नाम आणि नाव याच्यात फरक आहे. नाम म्हणजे जे नाम आहे त्याप्रमाणे त्याचं रूप असतं. हमारे बच्चे का नाम अमर रखते हैं. अमर में जो मरेगा नहीं, लेकिन 5-10 बरस के बाद वो मरता है. हमारा नाम होता है जस्ट नेम, और भगवान का नाम होता है. और जैसा नाम है वैसा भगवान है. वो अमर है, वो अदृश्य है, वो अव्यक्त है, वो अनंत है, वो असीम है. सीमा नहीं है उसकी. हे लक्षात ठेवा. म्हणून भगवंताचं जे नाम आहे त्याप्रमाणे त्याचं नाम, रूप, स्वरूप. नाम इज नेम, रूप इज फॉर्म अँड स्वरूप इज द इसेन्स. रहस्य काय प्रत्येक देवाचं? इन इसेन्स ऑल गॉड्स आर द सेम. ऑल गॉड्स ऑफ डिफरंट रिलिजन्स आर द सेम इन इसेन्स. पुढे बदल होत जातो. तर गणेशाच्या बाबतीत आपण गणेशाच्या काही स्टोरीज बघणार आहोत. पण त्याच्या आधी ही धर्मव्याधाची गोष्ट आपण बघूया. धर्माचा काटा चुकत नाही. एकदा त्या धर्मकाटा कसणाऱ्या यमाच्या हातून चूक झालेली आहे. ते एका ऋषीने यमाला शाप दिलेला आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आत्ता मी ते सांगणार नाही आहे, पण एक तुम्हाला एवढं सांगतो. यमाला शाप काय दिला? तुला 3 माणसाचे जन्म घ्यावे लागतील, मनुष्य जन्म घ्यावे लागतील. पहिला जन्म हा समाजाच्या चौकटीच्या बाहेर, म्हणजे वनवासी, आदिवासी, गिरीवासी, नदीच्या काठी राहणारे लोक, समाजाची जी एक चौकट आहे त्याच्या बाहेर पहिला जन्म घ्यावा लागेल. यम म्हणायला हरकत नाही. दुसरा जन्म दासीपुत्र म्हणून घ्यावा लागेल, दासीच्या घरात, हरकत नाही म्हणाला. आणि तिसरा जन्म राजा म्हणून घ्यावा लागेल. त्यावेळेला यम काय म्हणतो लक्षात ठेवा, की मी राजाचा जन्म मला नको,
आणखीन 3 जन्म मी मनुष्याचे घ्यायला तयार आहे, पण मला राजाचा जन्म नको. त्यांनी का विचारलं, त्या ऋषीने विचारलं राजाचा का नको. तो राजानी समजा त्याचे उसके राज में 1000 लोग हैं और मैंने एक पाप किया, एक पाप केलं तो सगळ्यांना भोगावं लागलं, तर मेरे अकाउंट में 1000 पाप लिखे जाएंगे, क्योंकि मेरे पाप से मेरी जो प्रजा है इसको तकलीफ हुई है. बरोबर, लक्षात घ्या. त्यांना त्या ऋषीने विचारलं, पण एक पुण्य केलंस तर 1000 पुण्य तुझ्या अकाउंटला लिहिली जातील. इफ यू डू अ गुड जॉब, 1000 मल्टीप्लाइड बाय द पीपल ऑफ नंबर ऑफ पीपल इन युअर किंगडम, राज में. तर त्यांनी दिलं उत्तर. ते आजचे जर आपण पॉलिटिकल लीडर्स बघितले ऑल ओव्हर द वर्ल्ड, भारताचे सोडाच, तर ते यमाने दिलेलं जे उत्तर आहे ते त्यावेळेलाही खरं होतं आणि आत्ताही खरं आहे. तो म्हणतो मी जर राजा झालो तर आय विल गेट पॉवर, मला सत्ता मिळेल, आणि सत्ता मिळाल्यानंतर पुण्य करण्याची प्रेरणाच नष्ट होते, आपोआप पाप आणि भ्रष्टाचाराकडे मन वळतं. हे त्यांनी सांगितलेलं आहे कि मैं ज़्यादा से ज़्यादा पाप ही करूँगा, राजा बनूंगा तो, लेकिन गुलाम बना, सेवक बना, चाकर बना, सो मैं पुण्य ही करूँगा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं तू राजा बनेगा, तुझसे भी पाप होगा, नहीं ऐसा नहीं, लेकिन लोग तुझे प्रातः स्मरणीय, मैं प्रभात काली जब उठते हैं तो देवों के साथ तुम्हारा भी स्मरण करेंगे. पुण्य श्लोको नलो राजो पुण्य श्लोको युधिष्ठिरा, ही युधिष्ठिराची यमाची कथा आहे. ते महाभारतातलं नको बघायला, पण ही कथा चांगली आहे. धर्मकाटा म्हणजे काय, आपण आत्ता कशाच आहे, बिष्णोई समाज वगैरे आहे, अत्यंत गोसेवक आहेत ते. त्यांची गोसेवा कशी आहे तुम्हाला तो आतून आलेली आहे. एक पोटातून येतं आणि एक ओठातून येतं. आम्ही प्रवचन करतो ते तुम्हाला वाटेल आम्ही ओठातून बोलतो, पोटातून बोललं पाहिजे, देन इट बिकम्स इफेक्टिव्ह. त्यांनी काय सांगितलं, आत्ता मला सांगितलं गेलं की एक गाय के जो बछड़े है उनकी कुछ व्यवस्था करनी चाहिए. आपल्याला हे लक्षातही येत नाही. गाय आहे तिथे वासरू आहे, बरोबर आहे ना, त्यांना वासरं स्वतंत्र, त्याची व्यवस्था स्वतंत्र. वासरांचे म्हणून काही प्रॉब्लेम्स असतात, गाई आणि वासरू मिळून एक प्रॉब्लेम बनतो. हा जो एक भाग आहे ना तो इट डझंट स्ट्राईक आवर माइंड, बिकॉज वी आर नॉट फ्रॉम दॅट फील्ड. ते आपलं सेवेचं क्षेत्रच नाही आहे. आणि म्हणून त्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे, त्यांची जी गोसेवा आहे, त्यांची जी अहिंसा आहे, त्यांचे जो आहार आहे, त्यांचे जे गुरु किंवा देव है भगवान, सो वो सब आते हैं और उसकी एक कल्चर और माइंड सेट बन जाता है. सो विष्णोई समाज के लिए तुमने तालियां बजाई, मैं नमस्कार करता हूँ, क्योंकि वे बहुत बड़ा काम है. और तुम्हारी जो मनोवृत्ति है ना, माइंड सेट, वो हमें लेना चाहिए. गायीची सेवा पैशानी जशी करता येते, माझ्याकडे पैसा नाही, आय कॅनॉट हॅव अर्थदान, बट आय कॅन डू सम श्रमदान, आय कॅन डू सम समयदान, आय कॅन गिव सम टाइम ऑफ द वीक, ऑफ द मंथ, 1 day in the month. I am an accountant, I will come here and keep your accounts, bring them up to date. हे करू शकतो. समयदान है, श्रमदान है और पैसा का दान है, अर्थदान है. देन रक्तदान भी हो, बाकी चीज़ें हैं. दान बहुत बड़ा सब्जेक्ट है, लेकिन इन लोगों ने जो अभी तक दिखाया है, यहाँ ही नहीं, वो वालपई में भी गौशाला है, वहाँ भी ये जो समाज है, ये समाज का बड़ा कंट्रीब्यूशन है. इसलिए हमें उनके लिए हम ग्रेटफुल रहना चाहिए, कृतज्ञ रहना चाहिए. तो काय है, एक शिकारी है, कथा बताता हूँ, धर्म शब्द का अर्थ स्पष्ट करने वाली, और कांटा है ना, धर्म कांटा, यही शीर्षक है इस कथा का, इसीलिए मैं कथा बता रहा हूँ. महाभारत में आई है, व्यास जी ने लिखी है. तर महाभारतात तो एक गुरु है, ऋषी, उसका ऋषी कुमार कौशिक नावाचा एक शिष्य आहे. तो म्हणतो की मी तुला सर्व शिक्षण दिलं जे माझ्याकडे होतं, बट द लास्ट लेसन, शेवटचा पाठ तुला एक माणूस देईल, त्याचा मी तुला पत्ता देतो. ॲड्रेस दिया. त्यांनी काय म्हणाला, मी तुला शिक्षा दिली, शिक्षा यानी एज्युकेशन, शिक्षण. दीक्षा दी, दीक्षा इज इनिशिएशन, अनुग्रह, आशीर्वाद भी दिया, लेकिन मोक्ष की जो बात है वो मोक्ष दूसरा आदमी देगा, इसका पता. वो पता शोधत शोधत हा आला अरण्य, आणि बघतो तर तो एक खाटी काय कसाई आहे, कसाई. वो मांस विकता है, बेचता है. त्याला आश्चर्य वाटलं की मी पूर्णपणे शाकाहारी, ते सुद्धा कंदमुळं फळं खाणारा तेजस्वी ऋषी कुमार,
आणि ह्याच्याकडे काय मला पाठवलं? हा अशिक्षित आहे, इलिटरेट, हा पूर्णपणे व्हायलन्सवर आधारित व्यवसाय करतोय, हे लक्षात घ्या. हा जर प्रकार असेल तर मी विचार केला पाहिजे की मी बरोबर पत्त्यावर आलो आहे की नाही. आजूबाजूला विचारलं, बता सही आहे, बरोबर आहे. मग त्यांनी सांगितलं की कपड्याचं दुकान उघडलं होतं. तो त्याला म्हणतो की जरा बसा, तुम्ही माझ्याकडे का आलेला? मी तुमचं कोणतं काम करू शकणार आहे, जरा बसा. नंतर मी विचारतो, कारण ग्राहक आने लगे आहे, वो थमने दो, मैं तुमच्याकडे मी लक्ष देईन. 8 वाजता तो आलेला आहे, 8 वाजता याचं दुकान उघडलेलं आहे, 9 वाजले, गिऱ्हाईक येतच आहे आणि हा त्यांना मांस देतोच आहे. निरनिराळे सशाचं मांस असेल, हरणाचं मांस असेल, निरनिराळ्या, हम राम डुकर बोलते हैं उसका भी मांस सब. तर एकीकडून तो वजन उचलतो, घालतो, त्याला एवढी सवय झालेली आहे, इकडून मांस. तो एक बारीक बघतो की ह्याचं लक्ष उजवीकडे नाही आहे जिथे तो मांस घालतो, डावीकडे नाही आहे जिथे तो वजन घालतो. त्याचं लक्ष कुठेतरी समोर आहे, होरायझनकडे लक्ष आहे. हे काहीतरी मला शिकायचं असेल. शेवटी तो म्हणतो, गिऱ्हाईक थांबतात त्यावेळेला त्याला नमस्कार करतो आणि म्हणतो की जरा स्नान कीजिए, भोजन कीजिए. तो म्हणतो, स्नान मैं नहीं करूँगा इधर, वो तुम्हारा सब मांसाहारी है, वो वायलेंस पर, हिंसा पर आधारित है, मैं नहीं यार पाणी नाही लूंगा एक घोट, आणि काही एक थेंब कण अन्नसुद्धा खाणार नाही. मला सांगा माझ्या गुरुनी इथे का पाठवलं? त्यांनी जे उत्तर दिलं त्यात आपला हा सगळा विषय येणार आहे. तो म्हणतो की मी संध्याकाळी माझा दिवस सुरू होतो, माझा दिवस सूर्योदयाला नाही तर सूर्यास्ताला सुरू होतो. सूर्यास्ताला सुरू झाल्यानंतर मी काय करतो? मी पहिल्यांदा धनुष्य घेतो, त्या धनुष्याला नमस्कार करतो, हे धनुष्य नारायणा नमस्कार, उस धनुष में मुझे नारायण दिखता है. नंतर मी बाण घेतो, बाण नारायणा नमस्कार. मी येतो, मला ससा दिसला, खरगोश नारायण तुम्ही भी नमस्कार. आणि पण मी मारतो त्याला आणि त्याला म्हणतो की बाबा नाईलाज आहे, कारण तुझं मारल्यावर काही जणांचं पोट भरणार आहे आणि मला तेवढंच शिकवलेलं आहे माझ्या वडिलांनी. आय डोंट नो एनी अदर जॉब और व्होकेशन आय डोंट हॅव. लक्षात घ्या. नंतर सगळ्यांना नमस्कार करतो, त्यांचं प्रेत ओढत आणतो, डेड बॉडी. नंतर ते स्वच्छ धुतो, नारायण 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 म्हणत त्यांचे खंड गडतो, तुकडे करता आणि दुसऱ्या दिवशी विकतो. आता ह्याच्यात तू म्हणशील की याच्यात शिकण्यासारखं काय? तू बघितलं असेल की मी मांसाकडेही बघत नाही आणि मी वजनाकडे बघत नाही, मी धर्म काट्याकडे माझं लक्ष असतं. ही जी तराजू आहे, दिस बॅलन्स, या बॅलन्सची 2 पॅन्ट्स आहेत, एकात वस्तू घालतो आणि दुसऱ्यात वजन घालतो, पण मध्ये जो काटा असतो, इधर भी नहीं झुकना चाहिए और इधर भी नहीं झुकना चाहिए, स्ट्रेट रहना चाहिए, उसे मैं धर्म काटा बोलता हूँ और उसे स्थित प्रज्ञ एंड विवेक बोलता हूँ, विजडम. ये है मेरी जीवनशैली. त्यावेळेला त्या कौशिकने नमस्कार केला, वो धर्म काटा जो स्थिर है, इधर भी झुकना नहीं, इधर भी झुकना नहीं, वे सुख में दुख में, नुकसान में और लाभ में, सुख किधर कभी भी एक खास आपण काटा ठेवायचा, लक्ष स्टेडी ठेवायचं. गीतेत 2ऱ्या अध्यायात ज्या स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहेत, तर लाभालाभव जया जयव, शीतोष्ण शीत उष्ण, कुठलाही अनुभव जीवनात आला, मैं फेल हो गया, मैं फर्स्ट आ गया, लेकिन मैं उड़ूंगा नहीं और डूबूंगा नहीं, मेरा मन स्थिर रहेगा और स्टेडी रहेगा, बॅलन्स रहेगा. हाच महत्त्वाचा भाग आहे. धर्मचा अर्थ हा आहे. आपण जे एक स्तोत्र बघणार आहोत, गणेशापासून सुरुवात करूया. एक अत्यंत गमतीदार प्रसंग आहे. लक्षात ठेवा, द ओनली गॉड हू हॅज फॅमिली इज शिव, शंकर. ज्यावेळेला टाईम नावाचं मॅसिक होतं अमेरिकेतलं, त्यावेळेला द फर्स्ट फॅमिली इन ह्युमन हिस्ट्री म्हणून त्यांनी शंकर, पार्वती, गणेश आणि कार्तिकेय म्हणजे षडानंद हे 4 जण दाखवले होते. बाकीच्या देवांचं कुटुंब सांगावर नाही सांगता येणार तुम्हाला. आता आपण म्हणतो ब्रह्मदेव आणि सरस्वती, लग्न झाल्याचा उल्लेख नाही. ब्रह्मदेव ब्रह्माणी त्याची शक्ती सांगितलेली आहे. आपण लक्ष्मी आणि नारायण म्हणतो, लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय, परंतु जो नारायण शेषशायी आहे त्याचे पायचे पद बसलेले, वर्णमाला उधरी रखी आहे. लक्ष्मी नारायणाचं लग्न झालेलं नाही आहे. राधा कृष्ण बोलते हम, राधा कृष्ण की शादी नहीं हुई है, वो राधा कृष्ण की शक्ति है. भागवत में राधा नाम की व्यक्ति नहीं है, राधा भक्ति की शक्ति है जो मुक्ति की तरफ ले जाती है.
राधा शक्ति है। और राधा शब्द आराधना मध्ये जो राध है, राध राधा शक्ती आहे। जास्त नको बोलायला, पण एक लक्षात ठेवा। तर गणेशाला सांगितलं की कुठलंही कार्य असलं तरी पहिल्यांदा तुझं पूजा केली जाते। हा बुद्धिमान आहे, हा आला विचारायला आईला, पार्वतीला। प्रत्येकाच्या लग्नात माझी पूजा करतात, हो म्हणाले, तुझी पूजा केल्याशिवाय लग्नाचा कोणताही विधी सुरू होत नाही। तुमच्या लग्नात कोणाची पूजा केली होती? कारण तुमच्या लग्नात तर मी नव्हतो, लग्नानंतर शादी के बाद मैं जन्मा। सो त्यावेळेला ती म्हणाली, असे प्रश्न मला विचारू नकोस, शंकराला विचार, तुझ्या वडिलांना जाऊन विचार। हा शंकराकडे येतो, म्हणतो की बाबा तुमच्या लग्नात मी जर नव्हतो तर तुम्ही कोणाची पूजा केली? शंकरांनी जे उत्तर दिले ते लक्षात ठेवा, म्हणजे कळेल आपण गणेश, गणपती, उसक्या पुराण कथा, पण अर्थ क्या है? तर तो म्हणतो की बड़ा अच्छा सवाल पूछा है तुमने गणेश। लक्षात ठेवा, गणेश आहे आणि गणेशाचं नाव दिलेलं आहे तुला। ही इज गणेश, यू आर कॉल्ड गणेश। फरक लक्षात घ्या, ही इज गणेश, जो गणपती आहे तो आहेच आहे, त्या गणपतीचं नाव तुला दिलेलं आहे, यू आर कॉल्ड गणेश, ही इज गणेश। आणि ही इज म्हणजे तिन्ही काळात तो है, भूतकाळ, वर्तमान काळ और भविष्य काळ, वो काल से भी परे है, वो गणेश है। असंच आता तुम्हाला आणखीन सोपं एक उदाहरण सांगतो। रामाने विचारलं कौशल्याला की मेरा नाम राम क्यों रखा? त्यावेळेला कौशल्यने तेच उत्तर दिलं, बाबांना जाऊन विचार। हा दशरथाकडे येऊन विचारतो, माझं नाव राम का ठेवलं? दशरथ म्हणाले, मी लढवय्या गडी आहे, मला काय कळणार आहे? वसिष्ठांना विचार, वसिष्ठ ऋषींनी तुझं नाम ठेवलं। वसिष्ठ म्हणाले, रामा, याच प्रश्नाची मी वाट बघत होतो, आय वॉज वेटिंग फॉर दिस क्वेश्चन, गुड यू आस्क मी। त्यांनी जे उत्तर दिले ते लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं उत्तर आहे। ते म्हणाले, राम, तू जन्मण्यापूर्वी तुझं नाम होतं? हो। कुणाचं होतं? तसं बघायला गेलं ना इतिहासाच्या दृष्टीने तर राम ज्याने हातात परशु घेतला त्याला परशुराम म्हणतो, तो 6वा अवतार आहे। नंतर हा राम दशरथ का बेटा, अयोध्येचा राम श्रीराम, आणि नंतर कृष्णाचा बलराम नाही का, 3 राम आहेत, परशुराम, श्रीराम आणि बलराम। मग मला कोणाचं नाव दिलं? अरे सोपं आहे, तुला एक कळतं का? तू जन्मण्यापूर्वी तुझे वडील होते, हो म्हणाला, वडिलांपासूनच जन्म झाला। मग दशरथ यातला र मी घेतला। तू जन्मण्यापूर्वी तुझी आई होती ना, हो। कौसल्या, त्या ल्यातला आ मी घेतला, बरोबर। आणि हे सुमंत्र आपले जे मंत्री आहेत, प्रधानमंत्री, तेही तुझ्या आधी होते, हो म्हणाला, त्यातला मी म घेतला। दशरथातला र, कौसल्यातला आ आणि सुमंत्रमधला म, र आम राम, नाम तयार झालं। असंच आहे आपली प्रत्येक नावं। आणि तो र सुद्धा मागे गेला तर सगळा ओंकारापासून सगळी सुरुवात होते। आणि हे गणेश वगैरे, शिव काय, देवी काय, ओमपासून तयार झालेले, ओमपासून। आपण त्या सगळ्याचा तात्विक विचार करणार आहेत, आपण गणपतीच्या गोष्टी बघणार आहोत। तर पहिलंच आपण म्हणतो, प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम। प्रणम्य हा पहिला शब्द आहे, प्रणाम करता हूँ। प्रणाम, नमस्कार, नमस्ते, नमन, हे एका अर्थाचे शब्द आहेत। आणि ह्याच्यातला सगळ्यात महत्त्व नम म्हणजे नम्रता, नम्र आहे, आपण कोकणीत म्हणतो ना नम्र आहे, नम्रता। नम्रता नाही तो वो नमस्कार एक फिजिकल ॲक्शन आहे। नमस्कार इज नॉट फिजिकल ॲक्शन, इट इज ॲटिट्यूड ऑफ द बॉडी, ॲटिट्यूड ऑफ माइंड, नॉट ॲक्शन ऑफ बॉडी। शरीराची कृती नाही नमस्कार, पाय लागे, पायपट्टा नाही, मनाने नमस्कार पाहिजे, नम्रता पाहिजे, कृतज्ञता हे पाहिजे। म्हणून प्रणम्य शिरसा देवम, मी डोक्याने नमस्कार करतो, डोकं टेकवून। काही जण काय करतात, पायाला हात लावतात, निरनिराळ्या प्रकारचे नमस्कार, असा नमस्कार केला जातो, निरनिराळ्या प्रकारचे नमस्कार आहेत। निरनिराळ्या देशात, निरनिराळ्या संस्कृतीत तुम्ही गुगलवर फक्त बघितलं की नमस्कार इन डिफरंट कल्चर्स इन डिफरंट कंट्रीज, हसू येईल असे नमस्कार आहेत। निरनिराळ्या पद्धती तिबेटमध्ये बघा, चीनमध्ये बघा, जपानमध्ये बघा, नमस्कार करण्याची पद्धत आहे। म्हणून शिरसा, माझं डोकं तुझ्या पायावर टेकून हे गणेशा तुला नमस्कार करतो, ही चांगली पद्धत आहे। आपण नेहमी आपले वडील, आई, सद्गुरू, संत किंवा परमेश्वर यांची मूर्ती असेल ना, किंवा जिवंत असतील तर, आणि मूर्ती असेल तरी त्यांच्या पायावर आपलं डोकं ठेवतो। हा फार महत्त्वाचा भाग आहे। पाय हा माझ्या शरीराचा सगळ्यात खालचा भाग आहे। पाया इज फाउंडेशन,
फाउंडेशन ऑफ माय बॉडी इज पाय, हे लक्षात ठेवा. आणि मस्तक याला उत्तमांग म्हणलेलं आहे. उत्तम सगळ्यात महत्त्वाचं, याला इंग्लिशमध्ये निरनिराळे शब्द आहेत. एक शब्द आहे कॅपिटल. कॅपिटल यानी भांडवल. धंधा करने के लिए भांडवल चाहिए, उसे कैपिटल बोलते हैं. कैपिटल पनिशमेंट, सो मारो उसे. और कैपिटल यानी राजधानी. दिल्ली इज़ कैपिटल ऑफ इंडिया. सो हाँ, डोका है, उसमें जो ब्रेन है उसके जो डिफरेंट शक्तियाँ हैं, फैकल्टीज ऑफ द ब्रेन, उसे हम उत्तमांग बोलते हैं. वो है इसीलिए हम आदमी हैं, नहीं तो जानवर. सो विठ्ठलाच्या डोक्यावर किंवा सद्गुरूंच्या पायावर मी डोकं ठेवतो, याचा अर्थ काय, त्यांचं सगळ्यात खालचं अंग आणि माझं सगळ्यात वरचं अंग यांचा संगम होतो. दे टच ईच अदर. आणि त्यावेळेला शक्तीचा एक करंट तयार होतो, सर्किट तयार होतं. आणि गुरु ज्या वेळेला माझ्या डोक्यावर हात ठेवून, त्यावेळेला पूर्णपणे गुरुचं शरीर आणि माझं शरीर, ज्याला ट्रांसमिशन ऑफ एनर्जी म्हणतात, ही एनर्जी इज शक्ति, स्पिरिचुअल शक्ति है वो गुरु की शक्ति, उसका एक अंश मुझ में आ जाता है. इसलिए नमस्कार करने के लिए शिरसा नमामि, प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम. गौरी यानी पार्वती, वो पार्वती का पुत्र है. विनायकम, विनायक, त्याला नाव केव्हा पडलं तुम्हाला एक सहज सांगतो. सध्या कलियुग चालू आहे. कलियुगासाठी 3 सूत्र आहेत, अगदी लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा कलियुगात देवता कुठला, कलौ चंडी विनायकौ. विनायकम नुसता नायक नहीं है, विनायक म्हणजे विशेष नायक है. और देवी शांता दुर्गा नहीं है, विजया दुर्गा नहीं है, आर्या दुर्गा नहीं है, नवदुर्गा नहीं है, वो चंडी दुर्गा है. वो शक्तिमान है और वो युद्ध कर रही है असुरों के साथ. युद्ध करणारी देवी चंडी ही देवी तुम्ही या कलियुगात पूजा. बाकीच्या सगळ्या देवी महत्त्वाच्या आहेत, बरोबर, पण आवश्यक आहे. आता बघा ना, स्त्रियांवर एवढे अत्याचार होतात, ते अत्याचार पोलिसांकडून थांबणार आहेत नाही, पार्लमेंटकडून कायदा पास करून थांबणार आहेत नाही. ज्यावेळेला स्त्रीच स्वतःचं रक्षण करायला उभी राहील, स्त्री शक्ती जेव्हा जागी होईल, नारी शक्ती, तेव्हाच त्यांच्यावरचे आपण म्हणतो अत्याचार आहेत, ते अत्याचार थांबतील. गौरीचा मुलगा येतो, गौरी पुत्रम आणि विनायकम. पहिलं सूत्र तुम्हाला सांगितलं की चंडी ही देवी शक्ती आणि गणपतीचं रूप आहे. गण हा गणपती आहे आणि गण म्हणजे जन गण मन अधिनायक इज गणेश. आपण निरनिराळी त्याला अधिनायक कोण आहे चर्चा करतो. जन गण मन अधिनायक, अधिनायक कोण आहे, हा विनायक आहे, हा गणपती आहे. गणपती हा तसा देव नाही, आम्ही त्याला देव बनवला, पुढे वक्रतुंडम वगैरे सगळे येणार आहे, आम्ही त्याची पूजा करतो, सार्वजनिक उत्सव करतो, तो समाजाला एकत्र आणतो, हा गणपती झाला. पण मुळात गण म्हणजे काय, गण इज ग्रुप. गण जन गण लोकांचे ग्रुप, पण त्यांचं मन आहे, त्या मनाचा अधिनायक गणेश आहे. जनगणाचा अधिनायक म्हणजे हे MLAs आणि MPs झाले की जनगण आणि जनगणना. आता सेन्सस होणार आहे, वो पीपल, वो काउंट पीपल काय नाही, जनगण मन अधिनायक, मनाचा अधिनायक आहे. असे अधिनायक आता उरलेत कुठे सांगा बरं. हे संत आहेत ना, हे सत्पुरुष आहेत ना, हे साधू आहेत ना, त्यांना हे हजारो लोक ऐकायला जमतात, ते जनगण मन नायक आहे. आता जो कुंभमेळा भरणार आहे त्याच्यात लाखो लोक दर्शनाला जातील, पण पहिल्यांदा काही साधू येतील. आता नागा साधू, आपल्याला त्यांचा इतिहास माहीत आहे का, गुगलवर मुद्दामून बघा. नागा साधू हे आर्मी विंग ऑफ हिंदू धर्म, त्यांना जे शिक्षण दिलेलं असतं, त्यांचं जे किती निरनिराळ्या दिव्यातून त्यांना जावं लागतं. पंचाग्नी पूजा असते त्यांची. पंचाग्नी म्हणजे काय, चारी बाजूला काही जण म्हणतात 10 बाजूने असे अग्नी ठेवायचे आणि वरती दुपारचा तापणारा सूर्य, मिड डे सन, ह्याच्यात त्यांना उपासना करावी लागते. आणि आपण भरती करतो ना रायता, वो वांग जे रोस्ट करतो ना, रोस्ट, तसं त्यांचं शरीर होतं. आणि मग ते इतकेच तयार होतात. मग त्यांना भाला शिकवला जातो, तलवार शिकवली जाते, त्यांना त्रिशूल शिकवला जातो, आणि ते फायटिंग विंग ऑफ हिंदू धर्म. पण ते अशा ठिकाणी असतात की फक्त कुंभमेळ्याला 12 वर्षांनी दिसतात. एरवी नागा साधू तुम्हाला कुठला इंटरव्ह्यू देताना दिसलाय का कधी, नाही आहे. आत्ता येतात, पहिलं स्नान त्यांचं असतं, पहिलं स्नान. पूर्वी ज्या वेळेला यायचे त्यावेळेला त्यांच्या अंगावर एकही वस्त्र नसायचं. नंतर सरकारने विनंती केली की नको त्या गोष्टींचं एक्सपोजर परदेशात होतं, कारण मीडिया आलेला आहे. मीडिया आल्यानंतर बघा हे कसे आहे, आणि ह्या साधूंना नमस्कार करायचा, असे प्रश्न विचारले की द यूथ
ज्याला तरुण आहेत, विचार करायचाच नाही आहे, कारण मोबाईल आल्यापासून विचार करणं बंदच केलेलं आहे. आर दे होली मेन असे प्रश्न मुलं विचारायला लागली. म्हणून तुम्ही काय करा, निदान लंगोट घालून या आणि पूर्णपणे स्त्रियांचे सुद्धा नागा स्त्रियासुद्धा आहेत, साध्वी, हे साधू आहे व साध्वी आहे. त्यांचं स्नान पहिलंच त्याच्याला शाही स्नान म्हणतात. आणि त्यावेळेला ते येतात, डमरू वाजवत येतात, त्रिशूल घेऊन येतात, त्यांचे म्हणून कोणीतरी अधिपती म्हणजे मुख्य असे असतात. हा सगळा बघण्यासारखा आहे. इतिहास वाचला तर आपल्याला त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल. निरनिराळ्या प्रकारचा सध्या सांगितला जातो आहे, 10 भागात त्यांचा इतिहास सांगणारी एक मालिका आहे याच्यावर, ज्याला आपण रिपब्लिक भारत म्हणतो ना, त्याचं जे हिंदी विंग आहे, 10 भागात त्यांनी नागाज म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. तो विषय नाही आपला. मुद्दा काय सांगितलं आहे की विनायक म्हणजे एक राक्षस आहे सिंदुरासूर म्हणून. सिंदुरासूरला मारणं का अवघड आहे, त्याला रक्ताचा एक थेंब पडला ना की त्याच्यासारखा दुसरा असुर त्याप्रमाणे निर्माण होतो. असा रक्तबीज नावाचा आणखीन एक असुर आहेच, पण हा सिंदुरासूर. त्यामुळे त्याला मारायला कुठलाच देव तयार नाही आहे, कारण जितके रक्ताचे थेंब सांडतील त्यातून म्हणजे एक आर्मी तयार होईल की त्याला कोण मारणार आहे. अशा वेळेला हा बुद्धीचा दाता बुद्धिमान गणेश तो सांगतो शंकराला की मला तुम्ही परवानगी द्या, मी त्याला मारतो, वाटल्यास तुमचं सैन्य माझ्याबरोबर द्या. मग देवांच्या सेनेचं विशेष नायकत्व केलेला गणेश, गणेश पुराण आहे, मुद्गल पुराण आहे, हे मोठे ग्रंथ आहेत ज्याच्यात गणपतीच्या अनेक कथा दिलेल्या आहेत. त्यातली ही एक कथा आहे. सिंदुरासुराला त्याच्यात गणपती आहे गणेश, त्याला काही वक्रतुंड वगैरे असं म्हणलेलं नाही आहे, तो एक कथा आहे त्याची आणि जी लोकप्रिय झाली म्हणून आपण स्वीकारली. पण तो गोरा आहे आणि तो जातो तिकडे लढायला. अशा पद्धतीने तो त्या सिंदुरासुराला मारतो की त्याचं रक्त जे उसळतं ते सगळं तो स्वतःच्या अंगावर घेतो, त्याच्या भोवती फिरतो, अगदी इतक्या वेगात फिरतो की एकही त्याचा थेंब जमिनीवर सांडत नाही. आणि येतो त्यावेळेला पूर्णपणे लाल झालेला असतो. सेंदूर लाल चढावे वगैरे आपण आरती म्हणतो ना गणपतीची, व सेंदूर लाल. तो आल्यानंतर आईला विचारतो, कोणतरी आलं आहे, ओळखतेस का तू याला? ती म्हणते मी ओळखत नाही. आहे गणेश मी तुझा. मी गोरा होतो गेलो त्यावेळेला, आता पूर्णपणे तांबडा झालो. तेव्हापासून गणेशाला लाल रंग प्रिय आहे, कारण लाल रंग रक्ताचा आहे आणि क्रांतीचा आहे. समाजात अत्याचार झालेले ते दूर करण्यासाठी जी रिव्होल्युशन म्हणजे क्रांती असते, त्या क्रांतीचा लीडर विनायक गणेश आहे, त्याला नमस्कार करूया. गौरीपुत्र, गौरी म्हणजे पार्वती, ती गौरी आहे वर्णानं. पार्वतीने शंकरासाठी जी उपासना केली ती आपण देवीचं स्तोत्र जेव्हा पाहू त्याच्यात बघूया, पण कठोर उपासना पार्वतीने केलेली आहे आणि ती हिमालयावर केलेली आहे. कैलासावर शंकर आहे आणि हिमालयाच्या पायथ्याशी ही हिमकुमारी पर्वताची मुलगी पार्वती. आणि तिथून तिने जे केलेले उपासना ते शंकराला डोळे उघडावे लागलेले आहेत. दोघांचं मिलन झालेलं आहे आणि त्याच्यातून एक नवीन तेजस्वी असा जो पुत्र जन्मलेला आहे तो कार्तिकेय स्कंद. तो तारकासूर नावाचा राक्षस मरत नाही आहे, त्याला मारण्यासाठी दुसरा जो पुत्र आहे शंकर पार्वतीचा म्हणजे मोठा षडानन, त्याला 6 तोंड होती, कार्तिकेय, त्यांनी त्याला मारला आणि गणपतींनी सिंदुरासुराला मारला. हे लक्षात ठेवा. गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरेन नित्यम आयुः कामार्थ सिद्धे. भक्ता आवास म्हणजे घर, भक्त म्हणजे खरं आपण या घरात राहतो म्हणून. पण या घरात जर राम नसेल, या घरात जर कृष्ण नसेल तर काय अर्थ आहे. आपण नेहमी ही सगळा जो भाग आहे त्याला गोलोक म्हणतो. जसे निरनिराळ्या लोकांचे वैकुंठ लोक आहे, कैलास लोक आहे, सत्यलोक आहे, तसा गोपाल कृष्ण का गोलोक है. यहाँ गौ का प्रकाश पड़ता है. लोक म्हणजे आलोक. लोक इज नॉट जस्ट पीपल, लोक इज नॉट जस्ट रीजन और लैंड, लोक इज लाइट, प्रकाश. और ये गाय का, गाय बछड़े और बैल उनका प्रकाश है, ये गोलोक है. लेकिन वो हमें जो वाइब्रेशंस बोलते हैं ना, स्पंदन, वो रिसीव करने के लिए सेंसिटिव होना चाहिए. वो भक्ति से सत्संग से हम हो सकते हैं. देखिए आगे क्या लिखा है, आयुः कामार्थ सिद्ध है. मला काय पाहिजे, आयुः काम. काम म्हणजे कामना और डिझायर्स, आणि आयुः म्हणजे आयुष्य, म्हणजे गुड लॉन्ग लाईफ अँड व्हेरी गुड हेल्थ. आणि कामना माय डिज़ायर शुड बी फुलफिल्ड. मुझे जो चाहिए वो मिलना चाहिए, इसलिए मैं ये गणेश स्तोत्र का पाठ कर रहा हूँ. पुढे प्रथमम वक्रतुंडंच, ही 12 नावं आहेत. त्यातलं पहिलं नाव वक्रतुंड, वाकडतोंड. आपल्याला माहीत आहे की वक्रतुंड कोणाचं आहे, हत्तीचं.
त्याला आणून लावलं, ती कथा आपल्याला माहीत आहे. तशीच एक कथा आहे, फार गणेशाची सुंदर कथा आहे. आता तो पार्वतीचाच मानसपुत्र आहे. पार्वती उपासना करते. उपासना कशासाठी करते? ये गणेश जी की स्टोरी मालूम होगी, कहीं गणेश पुराण में है और देवी पुराण में भी है, देवी भागवत में भी है. काय आहे की ज्या वेळेला गणपतीला निर्माण करते पार्वती आपल्या तपश्चर्येतून, हे अंगाचा मळ वगैरे पुराणांची सांगायची पद्धत आहे. ती एक उपासना करते, ती पूर्ण होईतोपर्यंत उठायचं नाही. ती कुणासाठी करते? देवांसाठी करते. देवांचे जे गुरु शुक्राचार्य, त्यांच्या आईला इंद्रानं मारलं म्हणून शुक्राचार्य चिडून राक्षसांकडे गेलेले आहेत. आता देवांचा पराभव करण्यासाठी त्यांनी एक मंत्र सिद्ध केलेला आहे, त्याला संजीवनी मंत्र म्हणतो. म्हणजे युद्ध देव आणि राक्षस त्यांचं झालं तर मेलेल्या सर्व राक्षसांना पाणी टाकून तो मंत्र म्हटला की राक्षस जिवंत होत होते. म्हणून राक्षसांचं सैन्य तेवढंच राहत होतं आणि देवांचं सैन्य कमी कमी व्हायला लागलं. अमृत कुंभ गरुडाच्याकडून समुद्रात पडला होता म्हणून पुढे अमृत मंथन करावं लागलं. ती निराळी कथा आहे. पण हे लक्षात ठेवा ना, ज्या वेळेला इकडे पार्वती म्हणाली मीच असं एक तेज निर्माण करते की ते तेज सगळ्या देवांचं रक्षण करेल, नाहीतर राक्षस देवांचा पराभव करतील, स्वर्गावर राक्षसांचं राज्य सुरू होईल. म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ती उपासना करते. उपासनेत व्यत्यय येऊ नये, डिस्टर्बन्स, म्हणून ती आपल्या सामर्थ्यातून एक तेजस्वी बालक निर्माण करते. मानस निर्मिती, स्पिरिच्युअल सन. तो एवढा तेजस्वी आहे, त्याला बाहेर उभं करते आणि त्याच्या हातात एक दिव्य तलवार देते, दिव्य खड्ग दिया जात आहे. आणि त्याला सांगते कोणाला, म्हणजे कोणालाही आत सोडायचं नाही जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत. हा म्हणाला काही हरकत नाही. निरनिराळे देव येतात, देवी येतात, त्यावेळेला तो म्हणतो की जोपर्यंत माझी आई बाहेर येत नाही पूजा पूर्ण करून, तेव्हा कुणीही आत जायचं नाही. सगळेजण परत जातात. शेवटी शंकर येतो ना, त्याचंच घर आहे, पार्वती ही त्याचीच बायको आहे. त्याला माहीत नाही हा मुलगा कोण आहे, कारण तो बाहेर असताना तिने हा मुलगा निर्माण केला आहे आणि तिची उपासना चालू आहे. कल्पना करा, हा जो संवाद आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. शंकर म्हणतो आत जायला लागतो, तो म्हणतो थांबा तुम्ही, आत जायचं नाही आहे. आत तू कोण रे? तो म्हणतो मी कोण कशाला पाहिजे, आत जायचं नाही एवढंच. आत माझी आई आहे, तिची पूजा झाल्याशिवाय, ती बाहेर आल्याशिवाय कुणालाही मी आत पाठवणार नाही. तो म्हणतो आतली जी बाई आहे ती तुझी आई आहे ना रे? हो म्हणाला. मग तू माझा मुलगा आहेस ना रे? मी तिचा पती आहे. नाही नाही नाही, ते मला काही सांगू नका. त्यावेळेला शंकराला राग येतो. हे शब्द पार्वतीला ऐकू येत आहे, पण तिची थोडीशी उपासना राहिलेली आहे, पूजा राहिलेली आहे, ती पूर्ण करून ती बाहेर येणार आहे. ती मागते काय? देवांसाठी सामर्थ्य मागते. राक्षसांचा पराभव करता येईल एवढं सामर्थ्य देवांना मिळावं म्हणून ती सगळी साधना करते आहे. तिच्या कानावर हे शब्द पडत आहेत. शंकर म्हणतो मला बऱ्या बोलानं आज जाऊ दे, हे माझं घर आहे. आतली बाई तुझी आई असेल तर तू माझा मुलगा आहे, आपण दोघंजण मिळून आज जाऊया. तो म्हणतो गोडी गोड बोलून आज जायचं नाही, मी सोडणार नाही. मग शंकर म्हणतो हे काय बघितलंस का? त्रिशूल दाखवतो छोटे बच्चे को. तो म्हणाला हे काय बघितलेत का? तुमच्याकडे त्रिशूल आहे, माझ्याकडे तलवार आहे. पुढचा संवाद. तो म्हणतो की हे जर मी टाकलं तर तुझं डोकं उडवून टाकेन. त्यावेळेला म्हणतो पण त्याच्या आधी या तलवारीने मी तुमचा हातच कापून टाकेन. हे वाढत झालं. त्यावेळेला पार्वती काय म्हणते, पूजा संपत आलेली आहे. पार्वती सगळ्या शक्तींची माता आहे. उसे शक्ती माता, दुर्गा माता, जगन्माता, देवमाता, वेदमाता, आदिमाता, हे सगळे शब्द आहेत. सगळ्या आईंची आई आहे ती. आणि आई शक्ती आहे. त्यावेळेला ती फक्त सांगते की निरनिराळ्या शक्तीनं या क्षणी तुम्ही आहात तिथून बाहेर पडा. बघा, आहात तिथून तुम्ही या क्षणी बाहेर पडा. झालं काय? सगळे देव शंकराच्या मदतीला म्हणून आले. त्यांना वाटलं हे बालक काय विचित्र आहे, शंकराला सुद्धा मारून टाकेल. म्हणून सगळेजण आले. कसे आले लक्षात ठेवा. प्रत्येक देवाने आपलं शस्त्र, अस्त्र आणि वाहन, वाहन इज व्हेइकल. म्हणजे कोण आला? विष्णू आपल्या गरुडावर बसून आला. विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र आणलं आणि गदा वगैरे आणली. कोण? विष्णू आला. अग्नी आहे, अग्नीची शक्ती आहे वाहिनी, तो आपल्या दाहिनी जाळून टाकायची, त्याला घेऊन आला. वरून आला पाणी, पाणी वाहून टाकतं, ती शक्ती आहे. वायू, निरनिराळे देव आले आणि प्रत्येकाचं वाहन आहे ना. ब्रह्मदेवाला हंसावर बसवून,
शक्ती बाहेर पडल्यानंतर झालं काय, ज्याला आपण आली स्क्रीन आर्मी म्हणतो ना, ऑन स्क्रीन, जसे पूर्वी पेपर आर्मी म्हणजे कागज पर जो सेना दिखती है वो सेना कागज पर की होती है, तसं सगळ्यांचं झालं. विष्णूच शक्ती. आता नीट ऐका, जर स्तोत्र कळायचं असेल, भक्तीचं रहस्य कळायचं असेल तर हा विचार महत्त्वाचा आहे. विष्णूत वैष्णवी म्हणून शक्ती आहे. तुम्ही त्याला नारायण म्हणा, नारायणी नावाची शक्ती आहे. ती शक्ती जर बाहेर पडली तर विष्णू विष्णू म्हणून उभाच राहू शकत नाही, नारायण नारायण म्हणून उभाच राहू शकत नाही, ती त्यातून बाहेर पडली. गरुड जे आहे, गरुड गरुडिनी शक्ती आहे. ती आल्यावर गरुडाला आपले पंख हलवता येत नाहीत, लक्षात ठेवा. सुदर्शन चक्र त्याच्यात चक्रिणी शक्ती आहे आणि गदामध्ये गदिनी किंवा प्रहारिणी शक्ती आहे. ती बाहेर पडल्यानंतर चक्र आपण जसं पापेलावाचं बनवतो ना, कार्डबोर्डचं बनवतो, थर्मोकोलचं, तसं झालं. त्याची सगळी शक्तीच निघून गेली. शस्त्रातली शक्ती गेली, अस्त्रातली शक्ती गेली, वाहनातली शक्ती गेली आणि त्या देवातली शक्ती गेली. स्वतः शंकराची काय अवस्था झाली. नंदीत जी नंदिनी शक्ती आहे ती बाहेर पडली. नंदी म्हणतो मला कानसुद्धा हलवता येत नाही आहे. काय झालं, शांकरी शक्ती, शांभवी शक्ती, कुठलंही नाव द्या शंकराला, परत त्याला काळ जर म्हणत असाल तर काली नावाची शक्ती आहे. ते बाहेर पडल्यानंतर शंकर सुद्धा शिव जो होता तो शव बन गया. शव याने कलेवर, डेड बॉडी. त्याला कळेच ना काही झालं. सगळ्यांचं तसं झालं. इतक्यात हिची पूजा संपली, ही बाहेर आली आणि म्हणाली या एका मुलाबरोबर लढणार होतात तुम्ही, आणि मुलाबरोबर लढण्यासाठी शंकराला, माझ्या पतीला मदत करायला तुम्ही एवढं सगळं सैन्य घेऊन आलात. या निमित्ताने एक गोष्ट तुम्हाला कळली की सगळी शक्ती आहे ना ती कार्य करते. लक्षात ठेवा, इथे जे लाईट्स वगैरे आहेत, लाईट्स प्रकाश नावाची शक्ती आहे. करंट जर गेला तर ते जाणार आहे, आपल्याला अंधार पडणार आहे. सगळे शक्ती महत्त्वाच्या. तर मी बोलतोय ना, माझ्यात वाणी नावाची शक्ती आहे. तुम्ही ऐकताय ना, तुमच्यात श्रुती नावाची शक्ती आहे. आपण टेस्ट घेतो ना, रुची नावाची शक्ती आहे. हे जे हात वगैरे, स्पर्श नावाची शक्ती आहे. सगळ्या शक्तीच आहेत किंवा अगदी गमतीनं सांगायचं असेल तर मी जिवंत आहे ना, कारण प्राण नावाची शक्ती माझ्यात आहे. प्राण, तो प्राण गेला की मी मेलो. प्राण आहे म्हणून मी प्राणी आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाची धरती आहे, धरतीची शक्ती आहे धारण करणारी, धारिणी म्हणून तिला धरती, धरा, वसुंधरा ये धरती के नाम है. वो धारण करती है, हमें होल्ड्स और सस्टेन्स द पॉप्युलेशन, एवरीथिंग ऑन धरणी. धरती शक्ती है उसकी, हर एक को शक्ती है आणि ती शक्ती आतून व्यक्त होते. एक बीज है, बीजात शक्ती है. वो वटबीज, वटवृक्ष मालूम है ना, बैनियन ट्री कितना बड़ा होता है, और बैनियन ट्री के जो ब्रांचेस रहते हैं उस पर से मूल आते हैं, वो ज़मीन में जाते हैं और नया वृक्ष पैदा होता है. इसलिए उसे अक्षय व्रत, वो मरता नहीं है, ऐसा तो वृक्ष है अक्षय. सो उसका बीज तुमने देखा होगा. तो हम मोहरी बोलते हैं ना, मोहरी, सासवा, मस्टर्ड सीड, त्याच्यापेक्षा वडाचं बी लहान असतं. बघितलं नसेल तुम्ही, तो वडाच्या झाडाकडे कधी काही सीझन असतो त्यावेळेला फळं पडलेली असतात आणि ती फळं कावळा खातो, कल्पना करा. आणि कावळ्याच्या जी विष्ठा असते त्याच्यात सीड पचत नाहीत त्याला, ती सीड येतात. म्हणून जी बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्या भिंतीतून वगैरे बघता ना, हे पिंपळाचं झाड आलेलं असतं, वडाचं झाड आलेलं असतं, ते बीज कोणी रोवलेलं आहे, कावळ्याच्या विष्ठेतून होतात ती झाडं. पण ते सुद्धा ते महत्त्वाचं नाही आहे. एवढंसं बीज आहे, त्याच्यात केवढा वृक्ष आहे, अनंत काळचा वृक्ष आहे. काय त्या बीजात सामर्थ्य आहे, ही शक्ती आहे बीजाची. पानात शक्ती आहे, क्लोरोफिल आहे. पानं जर काढून टाकली तर झाड मरून जाईल, कारण त्यातून ते फोटोसिंथेसिस म्हणतात, वो अपना अन्न बनाते है. वो सूरज का जो प्रकाश है और इधर क्लोरोफिल है, यातून घेऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर आतलं घेऊन आपलं अन्न बनवतात वनस्पती. वनस्पति का स्टेम, वनस्पति का मूल, हर एक का फंक्शन है, उसमें शक्ती है. आपल्या डोळ्यात शक्ती, आपण त्याला दृष्टी म्हणतो. प्रत्येक ठिकाणी शक्ती आहे. मेंदूतल्या शक्तीला आपण बुद्धी म्हणतो. शक्ती महत्त्वाची आहे, वस्तू महत्त्वाची नाही. कंटेनर इज नॉट इम्पॉर्टंट, कंटेंट्स आर द इम्पॉर्टंट. कंटेंट्स, आपण टिफिन कॅरियर बोलते, कॅरियर इज नॉट इम्पॉर्टंट. द इनसाइड ऑफ द कॅरियर, फूड असेल, व्हॉट एव्हर इट इज, दॅट इज इम्पॉर्टंट. हे लक्षात घ्या. तर पुढचं आपल्याला कळणार आहे. प्रथमम वक्रतुंडंचं, हे वक्रतुंड केव्हा आलं, दुसरी कथा आहे की ज्या वेळेला असाच शंकराचा प्रसंग आहे. शंकराला राग आला, त्यांनी त्रिशूल मारलं आणि त्याच्या मुलाचं डोकं उडून गेलं. उडून गेल्यानंतर आता ही कथा आहेत ना, दे आर सिम्बॉलिक कथा. हे कथा सांगणारे जे ऋषी आहेत ना,
इतकी हजारो वर्ष झाली तरीसुद्धा ही कथा मी तुम्हाला सांगतोय 2025 साली. ही कंटिन्युटी दुसऱ्या कुठल्या पुस्तकाला आहे सांगा बरं. पुस्तक आले की 100 वर्षासुद्धा टिकत नाही त्याची पॉप्युलॅरिटी. हे वि स खांडेकर गेले, पु ल देशपांडे वगैरे अजून 50 वर्षांनी त्यांची पुस्तकं जुनी होतील. पण व्यासानी वाल्मिकींनी लिहिलेले ग्रंथ, हे पुराण ग्रंथ नुसते फापट पसारा किंवा काही अर्थ नाही त्याच्यात असतं. ते इतकी जनरेशन्स आफ्टर जनरेशन आणि दे आर ट्रान्सलेटेड इन ऑल इम्पॉर्टंट लँग्वेजेस इन द वर्ल्ड. जगातल्या प्रत्येक भाषेत त्या गीता प्रेस व गोरखपूर की आहे ना, बहुत बड़ा कार्य किया है उन्होंने. आणि हे लक्षात ठेवा. मला सांगायचं आहे काय की प्रथमम वक्रतुंडांचे मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो 3 तत्व कलियुगातली. पहिलं तुम्हाला सांगितलं की कलीत तुम्ही देवीची चंडी रूपात उपासना करा. दुर्गा पाहिजे, दुर्गा दुर्गती नाशिनी. नवरात्र कुठल्या देवीचं आहे हो? दुर्गेच आहे. आणि तिने कुणाला मारलेलं आहे? महिषासुराला मारलेलं आहे. त्याच्या पायाखाली महिषासूर आहे, त्या त्रिशूळ घेऊन मारलेला आहे आणि भयंकर क्रोध आलेला आहे त्याला. ही जी चंडी दुर्गा आहे ना, तिची उपासना कलियुगात केलं पाहिजे जर आत्मरक्षण करायचं असेल तर. नाहीतर तुम्हाला सर्व बाजूनी धोकाच आहे. दुसरं गोष्ट विनायक तुम्हाला सांगितले, संघे शक्ती कलौ युगे. तुम्ही एकट्याने उपासना करा चालेल, पण घरातल्या 4 जणांनी गुरुवारी किंवा रविवारी आजूबाजूच्या लोकांनी महिन्यातून एकदा आपण इथे येतो असं एकत्र येऊन उपासना झाली पाहिजे. संघ म्हणजे संघटना, ग्रुप, त्याच्यात शक्तीची उपासना झाली पाहिजे. संघे शक्ती कलौ युगे. आणि तिसरं आहे कलियुगात काय आपल्या मागे जी मोठी मूर्ती आहे ना कृष्णाची, त्या कृष्णाचं, रामाचं, कुणाचंही देवाचं नाम घ्या, संताचं नाम घ्या. नामात खरी शक्ती आहे. नामातून माणूस मुक्त होऊ शकेल. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम कलौ युगे. या कलियुगात हरीचं नाम हे यज्ञ आपल्याला परवडणार नाहीत, जमणार नाहीत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट व्रत तप. आपण जातो निर्णया 4 धाम यात्रा की प्रत्येक ठिकाणून आपण वस्तू आणतो. इकडे आणलो, केदारनाथला गेलो होतो आम्ही, रुद्राक्षाची माळ आणली. तिकडे गेलो होतो, हम जाते और खरीदी करके वापस आते हैं. वो यात्रा नहीं कहते, वो जत्रा है. वो हम जमा करते हैं वस्तुएं. सो वो जत्रा यात्रा नहीं है. हलका होना है, जाना है, मुक्त होना है, उसे यात्रा बोलते हैं. म्हणून एक लक्षात घ्या की ही तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की एकत्र येऊन उपासना करा, एकत्र येऊन भक्ती करा. घर में, परिसर में और मंदिर में, कुठेही जमेल एकत्र या माणसानो, एकत्र या. संघे शक्ती कलौ युगे. एकटा माणूस करू शकणार नाही आहे. आणि म्हणून एक तुम्हाला सहज सांगतो, एका भरपूर मोठ्या माणसाने गेल्या वेळेला मी त्याची गोष्ट सांगितली म्हणून यावेळेला सांगत नाही. नॉस्ट्राडामस नावाचा माणूस आहे, तुम्ही गुगलवर त्याचं बघा. 2050 पर्यंत सध्या जगात जी युद्ध चालू आहेत ना, इस्रायल आणि बाकीची सगळी, आणि रशिया आणि युक्रेन हे चालू आहेत युद्ध. आपल्या भारताबरोबर सुद्धा केव्हाही युद्ध सुरू होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. अशी युद्ध किती दिवस चालतील? 2050 पर्यंतही चालते. म्हणजे अजून 25 वर्ष तरी चालूच राहणार आहे युद्धजन्य परिस्थिती. 2050 नंतर सगळ्या मानव जातीला युद्धाचा कंटाळा आहे. नको, युद्धाने कोणाचंही कल्याण झालेलं नाही. इस्रायलमधले जे थिंकिंग पीपल आहेत, ज्यांना इंटेलेक्च्युअल्स किंवा विचारवंत म्हणतो, ते म्हणायला लागलेले आहेत बास, हे आपण बदलाचं जे चालू केलेलं आहे, तुम्ही 1 मारला तर आम्ही 10 मारू. आत्तापर्यंत म्हणत होते, आता तुम्ही 1 मारला तर आम्ही 1000 मारू. असं सध्याचं युद्ध चालू आहे. कंटाळा आलेला आहे म्हणाले. म्हणजे आम्ही सतत युद्धजन्यच राहायचं का? हे सगळा जर भाग बघितला. म्हणून सांगितलं की तिसरी जी गोष्ट आहे की आपण जर काम करायचं असेल, उपासना करायची असेल, एकत्र येऊन करूया. आणि एकत्र येण्याचं युनिट इज अवर फॅमिली. फॅमिलीत आपण एकत्र येऊया. त्याच्यानंतर एकदंतम द्वितीयकम. हा एकदंत काय झालेलं आहे? परशुरामाबरोबर गणेशाचं युद्ध झालेलं आहे. परशुराम हे देवांचे गुरु आहेत ना. परशुरामानेच शिकवलं भीष्माचार्यांना, परशुरामानेच शिकवलं कर्णाला, परशुरामानेच, हे सगळे परशुराम गुरु आहेत सगळ्यांचे. हे जे परशुराम आहेत त्या परशुरामाने एकदा युद्धात जो परशु मारला, परशु इज एक्स, परशु, तुम्हें जाना है तो जा सकते हैं. हाँ, क्योंकि आप दूर से आए म्हणून आपण एरवी आहोतच. आपला साधारण अजून एक अर्धा पाऊण तास तर नक्की चालेल विषय. तर लक्षात घ्या, एकदंतम द्वितीयकम. ते तो परशु लागला आणि त्याचा 1 दात उडला. आपण गणपतीची मूर्ती जी पूजण्यासाठी आणतो त्याच्यातसुद्धा 1 दात त्याचा तुटलेला असतो. एकदंतम म्हणजे खरा 1.5 दात आहे, पण 1 दात उडला आहे असं समजा तुम्ही.
द्वितीयकम तृतीयम कृष्णपिंगाक्षम. हे गणपतीच्या वर्णाचं वर्णन आहे, म्हणजे रंग. आपण गणपती आणतो, गणपतीला निरनिराळे रंग देतो, पण गणपतीला अक्षता असतो त्या कुंकवात, म्हणजे तांबड्या अक्षता. आपण नेहमीच म्हणतो रक्तगंध, रक्तपुष्प, रक्तवस्त्र आणि सगळं रक्ताक्षता, तांबडा रंग गणपतीला प्रिय आहे. तसा कृष्णपिंगाक्षम गणपतीचे अवतार आहेत बघा. प्रत्येक महिन्यातली शुद्ध चतुर्थी आहे ना, त्याला गणपतीचा अवतार झालेला आहे. पण आपल्या दृष्टीनं आपण कुठली स्वीकारली? भाद्रपद शुद्ध चतुर्थी, ज्याला आपण चवथ म्हणतो. आणि म्हणून घरात आणि बाहेर आपण त्याची उपासना करतो. पण आता यापुढे येणारी जी माघातली शुद्ध चतुर्थी आहे त्याला गणेश जयंती म्हणतो. माघ शुद्ध चतुर्थी आता 15 दिवसात येईल, ती गणेश जयंती आहे. आणि आपली जी भाद्रपद चतुर्थी आहे त्याला आपण गणेश जयंती म्हणत नाही, त्याला गणेश चतुर्थी म्हणतो. त्याची निराळी कथा आहे. पण लक्षात ठेवा, गणेशाचे अवतार अनेक आहेत, गणेशाच्या कथा अनेक आहेत, पण प्रत्येक वेळेला गणेशाने असुरांचा नाश केलेला आहे आणि सज्जनांचं रक्षण केलेलं आहे. अवताराचं जे कार्य सांगितले, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, हे गणेशानेही केलेलं आहे, निरनिराळ्या काळी केलेलं आहे. आणि म्हणून सांगितले गजवक्त्रम चतुर्थकम. गजवक्त्र, वक्र नाही, वक्र म्हणजे वाकडा, आणि वक्त्र अर्धा क आणि त्याला त्र जोडायचा. वक्त्र म्हणजे तोंड. गज आनन, गजानन, आनन म्हणजे तोंड. गजवक्त्र, गजमुख, हे सगळे शब्द वापरतो. तर गजवक्त्रम चतुर्थकम, हे मगाशी वक्रतुंड सांगितलं आणि गजवक्त्र. हात्रेने एकदा गणपतीच्या बाबतीत सांगितलेलं आहे, गणपतीचा मला आवडणारा सगळ्यात महत्त्वाचा तो क्षमाशील आहे. म्हणाले तुम्ही संस्कृतमध्ये म्हणता म्हणून तुम्हाला बरं वाटतं, त्याचं मी मराठी भाषांतर करतो म्हणाले. वक्रतुंड महाकाय लंबोदर वगैरे म्हणतात. मी जर त्याला म्हणलं की वाकडतोंड्या ढेरपोट्या म्हणलं, आवडेल त्याला? पण तो क्षमा कथे संस्कृतमध्ये म्हणता तुम्ही, वक्रतुंड लंबोदर हे तुम्ही संस्कृतमध्ये म्हणता, त्याचा अर्थ तोच आहे. तरी तो क्षमा करतो आणि म्हणतो तुम्हाला क्षमा करून करून तुमचे अपराध अन्याय पोटात घालून घालून मी लंबोदर झालेलो आहे. मी मोदक खातो म्हणून नाही झालेलो, मी तुमचे अपराध पोटात घालतो, हे गणेश म्हणतो. म्हणून गजव लंबोदरम पंचमंच, हे लंब उदर हे मुख्य आहे. अपराध देवाचे आपण साधे म्हणतो ना की अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. मोरेश्वर म्हणजे मयुरेश्वर हे कुणाचं नाव आहे? गणपतीचं नाव आहे. एक अवतार आहे निराळा. किती अवतार आहेत गणपतीचे? हे जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राची फलश्रुती आहे. हा जो उत्तर रंग किंवा उत्तरार्ध आहे तो जास्त महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला फलश्रुती या शब्दाचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. पण हे बघूया ना की लंबोदरम पंचमंच षष्ठम विकटमेवच. विकटमेव हे त्याचं हे आहे. तुम्हाला आपण आरती बद्दल ना सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, तो सुख करतो आणि दुःखही करतो. दुःख कोणाला करतो? रावणाला त्यांनी दुःख केलं आणि देवांना त्यांनी सुख दिलं. गोकर्ण महाबळेश्वरची कथा आपल्याला माहीत आहे. तो कैलासावरून आत्मलिंग घेऊन निघाला होता शंकराचं. एवढी रावणाने शंकराची भक्ती केलेली आहे. आणि शंकराचं आत्मलिंग रावणाला मिळालं असतं तर रावणाचं सगळीकडे राज्य झालं असतं. आणि ती आकांक्षा, राक्षसी आकांक्षा त्याच्या आईची होती. आईचं नाव होतं कैकसी. कैकई नाही, कैकसी तिचं नाव होतं. ती म्हणाली राक्षस, मी राक्षस कुळातली आहे, राक्षस तू झाला पाहिजे सगळीकडे. म्हणून तो येत होता आत्मलिंग घेऊन. शंकराने काय सांगितलं, मी तुला आत्मलिंग देतो, पण घरी पोचेतोपर्यंत आणि आत्मलिंगाची प्राणप्रतिष्ठा करेतोपर्यंत हे मध्ये खाली ठेवायचं नाही. जमिनीवर जिथे ठेवलं तिथे ते जमिनीच्या आत जाईल. संध्याकाळ होते. रावण हा परंपरेनं ब्राह्मण आहे, तो ऋषीपुत्र आहे. विश्रवा नावाचे ऋषी हे त्याचे पिता आहेत. म्हणून वैश्रवण म्हणजे जसा कुबेर तसाच रावण, तसाच कुंभकर्ण आणि तसाच विभीषण, विश्रवाचा मुलगा. पण वैश्रवण म्हटल्यानंतर आपल्याला कुबेर दिसतं, पण हा ऋषींचा पुत्र आहे. तो अत्यंत, आपण त्याला दशानन म्हणतो. आनन म्हणजे तोंड, 10 तोंडी दाखवतो. हे चुकीचं आहे. दशग्रीव, ग्रीव म्हणजे मान, 10 मान, त्याला दशमुख म्हणतो. तसं नाही आहे. त्याचं काय खरं कारण? तो हा एवढा बुद्धिमान आहे, त्यांनी वेदांचे 10, नीट ऐका, वेदांचे 10 भाग केलेले आहेत. आपण दशग्रंथी म्हणतो ना विद्वान, तर 10 भाग. आणि असे विद्वानांना एक एक भाग दिलेला आहे. आणि दर महिन्याला एका विशिष्ट तिथीला त्याची सभा असायची. त्या सभेत हे 10 जण यायचे. त्यांना तो अभ्यास करायला दिलेल्या होमवर्क एका अर्थी रावणाने, काही डिफिकल्टी असेल त्यांनी रावणाला विचारायचं, रावणाने प्रश्न विचारायचा.
मग दुसऱ्याला, तिसऱ्याला. आता इकडे एक बसलेला आहे रावण, त्याला विचारतो, 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 त्याला विचारतो. 10 ठिकाणी त्याचं तोंड हल्लं की हो. म्हणून दशानन झाला, म्हणून दशवक्त्र झाला, म्हणून दशमुख झाला. 10 तोंड नव्हती त्याला, पण 10 दिशांनी बसलेले जे विद्वान होते त्या सगळ्या विद्वानांना एकाच वेळी तो उत्तर देत होता आणि प्रश्न विचारत. एवढा तो बुद्धिमान होता. परंतु काय होतं, त्याला जी शक्ती मिळाली होती ती सुसंस्कृत होण्याऐवजी वाटल्या विकृत होण्यात झाली. म्हणून सीतेला काय पळवलं, स्वतःची सून, एका अर्थी कुबेराची सून, तिच्यावर त्यांनी अत्याचार केला. म्हणून तिने शाप दिला की मी पुढच्या जन्मात तुझा पूर्ण सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. तीही सीता, ती निराळीच कथा आहे. पण आपण लक्षात ठेवा, रावण हा संध्या करणारा होता. संध्या करायला पाहिजे, संध्याकाळ झालेली आहे, कारण कैलासावरून यायचं आहे लंकेपर्यंत. म्हणजे ज्या वेळेला गोकर्णाला रावण पोचला त्यावेळेला संध्याकाळ झाली होती. आणि अशा वेळेला कुणाच्या तरी हातात दिलं पाहिजे ना, लिंग खाली ठेवायचं नाही. तिथे एक गुराखी दिसला. आणि गुराखी आपण कुणाला म्हणतो माहिती आहे ना, चौथीत जर पास झाला नाहीस तर गुरं राखवी, गुरं राखायला पाठवेन. म्हणजे बुद्धी नाही आहे तुला. तो म्हणतो हा साधा माणूस आहे, गुराखी आहे, त्याच्या हातात देऊया आणि संध्या करून येऊया. म्हणून तो गोकर्णाच्या सागरात जातो रावण. आणि संध्या करत असताना त्यांनी सांगितलं की मी गुराखी आहे, इथे गायी आहेत, वासरं तिकडे आहेत. वासराच्या आठवणीनं पहिली गाय ज्यावेळेला हमरेल, करेल, तेव्हा मी हे खाली ठेवणार. तू तुझी संध्या वगैरे तोपर्यंत उरक. आणि अशी गंमत होते की हम्मा हम्मा सुरू होतं. तो म्हणतो अरे मी हे लिंग खाली ठेवतो रे, आणि हा निघून जातो. रावण पडतो, पहिल्यांदा काढतो. ते मुर्डेश्वर वगैरे आहेत ना, मुरडलेलं लिंग आहे तिथे. ते जमिनीच्या लेवलच्या खाली आहे, कारण लिंग खाली जात असताना त्यांनी हे केलं, दुसरीकडे टाकलं. गोकर्ण महाबळेश्वर झालं. इकडे 4 ते ईश्वराचे लिंग आहेत, स्थान आहेत शंकराचे. मुर्डेश्वर आपल्याला माहीत आहे आणि गोकर्ण महाबळेश्वर आपल्याला माहीत आहे. हा प्रसंग जिथे मुर्डेश्वरला हा प्रसंग घडला तिथे अगदी मुरडून लिंग काढायचा प्रयत्न केला. लिंग खाली पाताळात गेलं ते गेलंच, हे लक्षात ठेवा. म्हणजे रावणाला ते मिळालं नाही. हे कुणी केलं? गणपतीने केलं. म्हणून गणपतीने देवाच्या दृष्टीने तो सुख करता होता, रावणाच्या दृष्टीने तो दुःख करताही होता. सुख करता, दुःख करता. पण आपल्या कानाला दुःख करता शब्द सहन होत नाही, म्हणून सुख आपण म्हणतो सुख करता दुःख हरता. पण देवाचं काम आहे ना राक्षसांना दुःख देणं. परित्राणाय साधूना, साधूंचं सुख आणि राक्षसांचं काय निर्दालन सांगितलं आहे, विनाश केलेला आहे. हे दोन्ही कार्य देवाला करावे लागतात. ते गणेश करतो. म्हणून लंबोदरम षष्ठम विकटमेवच. विकटासूर नावाचा एक राक्षस आहे, देवाचा भक्त आहे. मारलं त्याला. त्यांनी काय सांगितलं, एकच वर मागितलेलं आहे की देवा तुझ्या आधी माझं दर्शन झालं पाहिजे, अशी काहीतरी व्यवस्था कर. आपण बघा अनेक मंदिराची दारं असतात, तिथे मध्ये एक राक्षस असतो बघा, जीभ बाहेर आलेली आहे, शिंग आलेली आहे, त्याला विकटमुख असा शब्द आहे. विकटमुख. साधी चांगली प्रभावळ जरी चांदीची केली तरी वरती विकटमुख. चांगलं चित्र वगैरे काढलं वरती विकटमुख. हा विकटमुख आहे ना, तो राक्षस आहे. ते प्रवेशद्वारावर विकटमुख आहे, आत या मग देवाचं दर्शन घ्या, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तो विकटासूर आहे. गणेशाने त्या विकटासुरा म्हणून सांगितलं विकटमेवच. सप्तमम विघ्नराजेंद्रम. विघ्नराज आणि विघ्नराजेंद्र, विघ्न नष्ट करणाऱ्यांचा सगळ्यात मुख्य देव गणेश आहे. प्रत्येक देव करतो, पण देवावर आलेली संकट गणपतीने दूर केलेली आहेत. गणपती हा मातृभक्त आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की गेल्या वेळेला फक्त जाता जाता ही गोष्ट सांगितली होती. सकाळची वेळ आहे आणि चांगलं ऊन पडलेलं आहे. कैलासावर ऊन पडणं ही चांगली संधी असते. तेव्हा गणेशाने विचार केला की आपला जो उंदीर आहे त्या उंदराबरोबर खेळावं, कारण त्याला दुसरा कोण आहे तिकडे खेळण्यासाठी. नंदी, शृंगी, भृंगी, भैरव हे सगळे गण आहेत, दुसरं कोणी नाही शंकराकडे. म्हणून उंदराबरोबर खेळत असतो. एकट्यात कुठून तरी तिथे एक मांजर येते आणि ती मांजर उंदराच्या मागे लागते. आता उंदीर भिवून पळून जातो. गणेश त्या मांजरीला म्हणतो की तुझ्यामुळे मी चांगला खेळत होतो उन्हात, माझा उंदीर पळून गेलेला आहे, तेव्हा आता मी तुला शिक्षा करतो. मांजराला पकडणं सोपं नाही आहे, हे लक्षात ठेवा. पण गणपती जसा शक्तिमान आहे तसा बुद्धिमानही आहे. युक्ती वापरतो आणि मांजरीला पकडतो आणि बोचकारतो. त्याच्या नखामुळे तिच्या अंगातून रक्त येतं, इतका तर चिडलेला आहे. हे सगळं करताना त्याला भूक लागते. घरी येतो आणि सांगतो आईला, पार्वतीला
की मला भूक लागलेली आहे. ती म्हणते हातपाय धुवून ये. मी वाढते, तो धुवून येतो, वाढतो. इतक्यात वाढताना तिच्या लक्षात येते की आईच्या हातावर, कपाळावर, तोंडावर असे स्क्रॅचेस सुटले, तर त्यातून रक्त येतं. तो आई तुला कोणी मारलं, हे रक्त कोणी काढलं? आई म्हणते असू दे रे, भूक लागली ना, पहिल्यांदा जेव, नंतर आपण बोलूया. नाही नाही, आधी सांग, जेव रे आधी. मग तो म्हणतो ताट ढकलून देतो, आधीच सांग, कारण तुला ज्याने मारलंय त्याला मी शिक्षा करतो. त्यावेळेला पार्वती म्हणते की मग तुला स्वतःला शिक्षा करावी लागेल. मी आणि तुला मारेन. सकाळपासून तू काय केलं ते आठव बरं. तो म्हणतो मी मांजरीला बोचकारलं होतं. मला नमस्कार करताना काय म्हणतोस, हे विश्वजननी, हे विश्वमाते, मी सगळ्या विश्वाची जननी आहे. तर विश्वातल्या प्राण्यांची आई नाही आहे का? त्या मांजराची सुद्धा मी आई आहे. म्हणून त्या मांजराला ज्या जखमा तू केल्यास त्या माझ्या अंगावर तुला दिसल्या. कारण मुलाला झालं त्रास की आईला जास्त त्रास होतो. आता गणपती काय विचार करतो, आई खरंच ह्या सगळ्या स्त्रिया ह्या तुझ्या मुली आहेत? हो म्हणाली. सगळ्या स्त्रिया काय, सगळ्या मांजरी, सगळ्या कुत्री, सगळ्या चिमण्या, हे सगळे मी त्यांची आई आहे. मग म्हणतो सगळ्यात जर तुझ्या मुली असतील तर सगळ्या माझ्या बहिणी झाल्या, मग मी लग्न कसं करू, कुणाशी करू? त्या अवतारात गणपती हा ब्रह्मचारी आहे. एरवी आपण गणपतीला ऋद्धी आणि सिद्धी हे दोन बघतो की नाही, इथे तो ब्रह्मचारी आहे ह्या अवतारात. कारण म्हणतो की सगळ्या स्त्रिया जर माझ्या आईच्या मुली आहेत तर त्या माझ्या बहिणी झाल्या, बहिणीशी लग्न करता येत नाही. म्हणून सांगितलं सप्तमम विघ्न राजेंद्रम धूम्रवर्णम तथाष्टम. धूम्रवर्ण याचा वर्ण धुरासारखा आहे. हे परत निरनिराळे राक्षसांना मारण्यासाठी निरनिराळी रूपं घ्यावी लागतात. तुम्हाला एक गंमत सांगू का, एका राक्षसाने वर मागितला. हे राक्षस आहेत ना, त्यांनी केलेली तपश्चर्या, मागितलेले वर, त्यातून मिळालेली शक्ती आणि त्याचा त्यांनी केलेला दुरुपयोग, म्हणून त्यांना राक्षस म्हणलेला आहे. एरवी ब्रह्मदेवाचा सगळ्यात चांगला भक्त हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष आणि हे तिघं भाऊ रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण यांच्या इतकी ब्रह्मदेवाची भक्ती कोणी केली नाही. ब्रह्मदेवानी त्यांना पाहिजे ते वर दिलेले आहेत. परंतु एक राक्षस विचार करता. एका राक्षसाने काय सांगितलं, सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस, म्हणजे वायुरूप पदार्थ, जलरूप पदार्थ आणि म्हणजे द्रवरूप आणि घन पदार्थ, म्हणजे लोखंड, लाकूड, दगड यांनी मला मरण येऊ नये. पाणी, निरनिराळ्या प्रकारचे वनस्पतींचे रस, दूध यांनी मला मरण येऊ नये. आणि निरनिराळ्या प्रकारचे वायू त्यांनी मला मरण येऊ नये. कशाने त्याला मारायचं सांगा बरं. आश्चर्य. राक्षसांना ऋषींना सुद्धा प्रश्न पडला, नॉट सॉलिड्स, नॉट लिक्विड्स, नॉट गॅसेस, यांना मारायचं कसं? पण त्याचे अत्याचार वाढत होते आणि त्याला मारणं हे मानवजातीसाठी आणि देवांसाठी सुद्धा आवश्यक होतं. अशा वेळेला ऋषी तपश्चर्या करतात आणि सांगतात की असं काहीतरी मार्ग सांग की त्यांनी जे मागितलेलं आहे कंडिशन्स त्या फुलफिल करून त्याला मारता येईल. इतक्यात समुद्राच्या काठी प्रार्थना करत असतात. समुद्रावरून लाटा येतात. लाटा ज्या वेळेला किनाऱ्यावर आपटतात त्यावेळेला फेस निर्माण होतो. फेस हातात जर घेतला, हातात घेता येतो, पण तो सॉलिड नाही, कारण लगेच विरघळूनही जातो. तो गॅसेसही नाही, तो लिक्विडही नाही आहे. म्हणून त्या फेनाचं अस्त्र बनणं. आपण बघा आग वगैरे लागली ना तर त्याला गॅसने वगैरे ते विझवतात ना, हल्ली इट इज गॅस, पाणी वगैरे नाही. तसंही त्या याचं फेस जमवतात आणि त्या फेनास त्या राक्षसाला गुदमरून त्या फेनास्त्रानं, फेन म्हणजे फेस, राक्षसाला मारून टाकतात. म्हणजे राक्षस वर मागतात मरू नये म्हणून, आणि वर देणारी शक्ती कायम वर असते, श्रेष्ठ असते, म्हणून राक्षस मारले जातातच. हे लक्षात ठेवा. मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. तर धूम्रवर्णम तसे निरनिराळ्या प्रकारचे असुर आणि गणेशाने त्यांना मारलं, निरनिराळ्या युक्तीने मारलं. गणेशाचं जे चरित्र गणेश पुराणात आहे, वाचण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्ट आहे ना वरून वाचले तर नातवांना सांगायला चांगली आहे. मुलं त्या गोष्टीवर प्रश्न विचारतील आणि स्वतःला सुद्धा हे असा कसा गणेश, असं कसं चरित्र. पण थोडं जर चिंतन केलं तर गणेश गणांचा ईश आहे. तो ईश म्हणजे स्वामी आणि गण म्हणजे काय, अ आ ए ई हे स्वरांचे गण आहेत. क ख ग घ ज्ञ पर्यंत हे व्यंजन म्हणतात, त्यांचे गण आहेत. ता ना पी ही नी पा जा हे जे रंग आहेत इंद्रधनुष्याचे, तो रंगांचा गण आहे. आपण सा रे ग म प द नी हा स्वरांचा गण आहे. आपण इथे बसलेलो हा लोकांचा म्हणजे श्रोत्यांचा, श्रोतृ गण म्हणतो ना, त्यांचा गण आहे. सगळ्यांचे गट आहेत, लक्षात ठेवा. त्या सगळ्या गटांचा ईश कोण आहे तर गणेश आहे. हे जर रूप समजून घेतलं तर गणेश आपल्या आतच आहे, हे अगदी लक्षात ठेवा. ती गणेशाची शक्ती व्यक्त झाली पाहिजे.
होईल, बुद्धिमान माणसाच्यातून होईल. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, पुस्तक आहे द पॉवर शिफ्ट नावाचं. ह्या 21व्या शतकात सत्ता कुणाकडे जाईल, पहिल्यांदा कुणाकडे होती हे लक्षात ठेवा. ब्राह्मणांच्याकडे होती, विप्र क्लास सत्ययुगात. नंतर ती द्वापारयुगात कुणाकडे आली, क्षत्रियांकडे आली. त्याच्यानंतर पुढच्या युगात म्हणजे खरं म्हणजे त्रेतायुग झालं, द्वापरयुग झालं आणि कलियुग आलं. कुठे आली तर ती शूद्रांकडे आली. म्हणजे सर्व्हिस क्लास आहे. शूद्र म्हणजे जात समजू नका. डॉक्टर्स वगैरे दे ऑल बिलॉंग टू शूद्रास बिकॉज दे रेंडर सर्व्हिसेस. जो सर्व्हिसेस म्हणून देतो, शिक्षकसुद्धा शूद्र आहे. हे सगळे जे लोक आहेत की जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्यांचं राज्य सध्या जगावर आहे, ज्याला आपण मल्टीनॅशनल्स म्हणतो. मग मल्टीनॅशनल एखादा कोका कोला किंवा पेप्सीसारखं ड्रिंक असेल किंवा निरनिराळ्या प्रकारचे मोबाईल्स असतील, निरनिराळ्या प्रकारचे कार्सच्या इंडस्ट्रीज असतील, सर्व्हिसेस आहेत. आज त्यांचं राज्य आहे. तुम्ही डेमोक्रेसी, कॅपिटलिझम, कम्युनिझम सगळे शब्द काढून टाका. जगातल्या सगळ्या राष्ट्रात हे जे मल्टीनॅशनल्स आहेत ते सांगतात ती पार्टी निवडून येते, ते सांगतात तो नेता. आज बांगलादेश वगैरे वगैरे काय झालं, आपल्याला अमेरिका, भारत दिसतात, त्यांचे नेते दिसतात, पण इट इज दीज मल्टीनॅशनल्स, या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्यांचंच राज्य सध्या जगावर आहे. आता पुढे कुणाचं राज्य येणार, क्रमाक्रमाने परत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, परत ही अशी शक्ती जाते. तर 21व्या शतकात कम्प्युटर आणि कम्प्युटरमधलं सॉफ्टवेअर किंवा निरनिराळ्या प्रकारचे आपण म्हणतो ॲप्स असतात की जे आपण मोबाईलमध्ये वगैरे वापरतो, किंवा हल्लीचा अगदी शब्द तुम्ही मुद्दामून इथे विचार करा. गेल्या वेळेलाही मी एक स्टेटमेंट केलं होतं, आता पूर्ण लक्षात घ्या की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता. त्याचं एक साधं उदाहरण म्हणजे आपला मोबाईल, स्मार्टफोन हा AIवर चालतो. हल्ली त्याच्यात गुगल वगैरे फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर्स होते. ChatGPTमध्ये भाषणं तुम्हाला लिहून मिळतात. तुम्ही फक्त ऑकेजन सांगायचं. परवा एका मुलीने प्रयोग केला, कारण ती त्या क्षेत्रात PhD तिने थिसिस दिलेला आहे. ती काय म्हणते माहिती आहे ना, माझी रूम जिथे मी अभ्यास करते, मी डिस्क्रिप्शन देतो, त्या डिस्क्रिप्शनवरून पिक्चर तयार कर माझ्या रूमचं. माझ्या रूममध्ये या दिशेला TV आहे, या दिशेला सोफा आहे, या दिशेला इथे माझं टेबल आहे, टेबलावर खूप भरपूर पुस्तकं आहेत. त्या डिस्क्रिप्शनवरून आणि मी साधारणतः अशी दिसते. आपल्या स्वतःचं वर्णन किंवा स्वतःचा एखादा फोटो, काय सुंदर चित्र आहे, धिस इज द रूम, आणि रूम इन ॲक्शन, यू आर स्टडिंग, यू आर मेकिंग नोट्स, यू आर प्रिपेरिंग फॉर एक्झाम, अशी करून त्यांनी संपूर्ण रूम करून दिली. किंवा एक वाढदिवस, तुम्ही हा प्रयोग करून बघा. वाढदिवस ज्या व्यक्तीचा आहे ना, त्या व्यक्तीचे काही गुण सांगायचे आणि त्यांना सांगायचे ही गुणं असलेली अशी गुणी व्यक्ती, तिला मला शुभचिंतन करायचं आहे, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. इंग्लिशमधून करून देतात. त्याला इंग्लिश कळत नाही, मराठीतून करून देतात. मी आश्चर्य वाटत नाही, केलेली आहे कविता गेल्या वर्षी आणि मराठीतून कविता करून देतात. शब्द इंग्लिशमधलेच मराठीत असतात असं नाही, जरा निराळी कविता. तुम्ही संस्कृतमधून त्याला कविता करायला सांगा. माझ्या आईचा वाढदिवस आहे, आईचा 75वा वाढदिवस आहे, त्याला अमृत महोत्सव म्हणतात, आईनं आमच्यासाठी खूप केलेलं आहे, आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिचा वाढदिवस साजरा करणार आहोत. कमिंग टुगेदर ऑफ ऑल द पीपल, विशेषतः नियर अँड डिअर वन्स. सुंदर संस्कृत कविता केली आणि माझ्या आईचं नाव हे आहे. संस्कृतचं ग्रामर वगैरे सगळं परफेक्ट. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि बरं, हे करायला काही वेळ काही नाही, तुमचा प्रश्न विचारून झालं, हिअर इज व्हॉट यू वॉन्ट म्हणून किती देतात. 500 शब्दात, 1000 शब्दात, 2000 शब्दात. तुम्ही 2000 शब्दात कुठलाही इव्हेंट मागा, सगळा एसेच्या एसे ते तुम्हाला लिहून देतात. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. काय करायला पाहिजे, परवा आपले जे S जयशंकर नावाचा अत्यंत बुद्धिमान परराष्ट्रमंत्री आहे, त्या परराष्ट्रमंत्र्यांनी 1 मिनिट जरी उत्तर दिलं तरी जगातली हेडलाईन बनते ते. कारण फारच बुद्धिमान आहे तो, आणि ही इज फिअरलेस. पण बुद्धिमान उत्तर दिल्यामुळे कुणालाही तो दुखवत नाही. एक तुम्हाला सांगतो, त्याला एकाने प्रश्न विचारला, डू यू यूज ChatGPT? विचार, तुम्ही भाषणं तयार करता, तुमचे भाषणं चांगली असतात, भाषण करण्यापूर्वी ChatGPT तुम्ही वापरता का? ते भाषण आय डू यूज, त्यांनी सांगितलं, आय डू यूज ChatGPT, आय डू यूज गुगल, ट्विटर, सगळं मी वापरतो, ऑल सोशल मीडिया. हो ना, आय हॅव नॉट कम्प्लिटेड माय आन्सर. फार हुशार आहे तो.
कशासाठी? की यातला एकही पॉईंट माझ्या भाषणात येऊ नये म्हणून. हे लक्षात ठेवा, कारण बाकीचे सगळे हेच वापरून भाषणं तयार करणार आहेत. यातला एकही मुद्दा माझ्या भाषणात येऊ नये म्हणून हे सगळं मी वापरतो. हे उत्तर दिलेलं आहे. ही नॅचरल इंटेलिजन्स आहे ना. आपण म्हणतो मुलांना मोबाईल किती वापरायचा कळत नाही. दे आर स्पॉइलिंग देअर लाईफ, टाईम अँड फ्युचर, करिअर, हे सगळं म्हणतो ना. म्हणजे AIचे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ते स्लेव बनलेले आहेत ना, गुलाम. मग मोबाईल किती वापरायचा हेही बुद्धी ठरवणार आहे की नाही. दिस इज नॅचरल इंटेलिजन्स. नॅचरल इंटेलिजन्स वापरून कृत्रिम बुद्धिमत्ता, नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या संपूर्ण जीवनाचा ताबा घेईल, कंट्रोल ओव्हर द एंटायर लाईफ ऑफ अस. विचार करूया, आणि तो प्रत्येकाने विचार करायचा आहे. आय हॅव टू यूज माय इंटेलिजन्स, आय हॅव टू यूज माय विजडम, आय हॅव टू यूज माय सेन्स ऑफ प्रपोर्शन, आय हॅव टू यूज. हा माझा नॅचरल इंटेलिजन्स आहे. मी तुम्हाला सांगेन, तुम्ही ऐकणार नाही, पण तुम्हालाही नॅचरल इंटेलिजन्स आहे ना. ज्यावेळेला तुम्हाला कळेल, तुम्ही कुठल्याही रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जा. माझ्या मित्र तिथला मॅनेजर आहे. पुण्याला मुक्तांगण नावाची एक रिहॅबिलिटेशन आहे, जिथे सुरुवातीला तंबाखूचे जास्त पेशंट असायचे, नंतर सिगरेटचे जास्त पेशंट यायला लागले, नंतर दारूचे जास्त पेशंट यायला लागले, नंतर ड्रग्सचे जास्त पेशंट यायला लागले. मला वाटले इथे संपले. मी त्याला विचारलं, मला वेळ नाही, मला फक्त एका वॉर्डला भेट द्यायची आहे, विच इज द बिगेस्ट वॉर्ड इन दिस रिहॅबिलिटेशन सेंटर. मोठा वॉर्ड कुठला आहे? एकच. मला वेळ नाही. त्यांनी मला नेलं. दिस इज स्क्रीन वॉर्ड. हा जो स्क्रीनचा अतिरेक होतो ना, ते स्क्रीन म्हणजे कशा? मोबाईलचा स्क्रीन, टी व्हीचा स्क्रीन, लॅपटॉपचा स्क्रीन, कॉम्प्युटरचा स्क्रीन, सिनेमाचा स्क्रीन. हे स्क्रीन ॲडिक्टेड, स्क्रीन ॲडिक्ट. आणि त्यांचे झालं काय? मेंटल बॅलन्स गेलेलं आहे. एक साधं मी तुम्हाला वर्णन सांगतो. हे वर्णन एका अमेरिकन प्रेसिडेंटने केलेलं आहे. जगाला ते एवढं आवडलं की अमेरिका जास्तीत जास्त खर्च कशावर करतं आहे? दॅट पार्ट ऑफ आवर बॉडी विच लाईज बिटवीन द इयर्स अँड बिहाइंड द आईज. दोन डोळ्यांच्या मागे आणि दोन कानांच्या मध्ये माणसाच्या शरीराचा जो भाग आहे, म्हणजे ब्रेन. आणि त्या ब्रेनचेच सगळे प्रॉब्लेम आहेत की हो. बुद्धी आपल्याला नीट वापरता येत नाही. द डायरेक्शन अँड मेथड ऑफ युझिंग इंटेलिजन्स हॅज गॉन रॉंग. तिथे कुठेतरी सुधारणा केली पाहिजे. एक लक्षात ठेवा, हल्ली 40 वर्षानंतर इतका विसरभोळेपणा आहे. तो डिमेन्शिया, नंतर इंटेन्स डिमेन्शिया, आणि सगळ्यात अल्झायमर्स. आय फॉरगेट एव्हरीथिंग. मी विसरतो की मी माणूस आहे, मी विसरतो की मी जिवंत आहे, मी विसरतो की प्रेसिडेंट ऑफ अमेरिका आहे, मी विसरतो की ही माझी बायको आहे. त्यात जीवनाला काही अर्थ आहे का? म्हणजे हा माझा नातू आहे, मी कौतुकही करू शकत नाही. माझे डोळे आहेत, पण माझी मेमरीच गेल्यामुळे मेमरी इज लॉस, टोटल मेमरी लॉस इज अल्झायमर्स. आणि त्याच्यावर सध्या जास्तीत जास्त संशोधन चालू आहे. कारण अमेरिकेचे जे जिवंत राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त दे आर सफरिंग फ्रॉम अल्झायमर्स. त्यांना आठवत नाही या स्मृती. त्यांच्या बायका त्यांना व्हीलचेअरवर घेऊन येतात व्हेन देर इज अ गेट टुगेदर, आणि तो रिगन वगैरे असं बघतो. हां, त्यावेळेला ती म्हणते, दिस इज द गॅदरिंग ऑफ ऑल प्रेसिडेंट्स ऑफ अमेरिका. यू आर अ प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. तिच्याकडे बघतो हेल्पलेसली. बघा, ज्यावेळेला दादासाहेब फाळके अवॉर्ड दिलीप कुमारला दिलं गेलं, त्यावेळेला त्याची पत्नी सायरा बानू अशीच व्हीलचेअरवरून आणते. एवढंच विचारतो, मी दिलीप कुमार आहे, मी नट होतो. काय भयंकर प्रकार आहे हो. इट इज वर्स दॅन डेथ. यू हॅव टू बी सर्व्ड बाय युअर नियर अँड डिअर वन्स, बट दे डू नो यू, बट यू डू नॉट नो दॅम. तुम्ही ओळखता, अरे माझा पती आहे, माय हजबंड खूप केलेलं आहे माझ्यासाठी, पण आता मी केलं तरी त्याला फक्त जिवंत ठेवायचा. या लाईफची वर्थ, व्हॅल्यू काय आहे फक्त बघा. आणि हे जर मला व्हायचं नसेल, सावध व्हा. इफ यू आर 40 अँड अबव, वी आर ऑलवेज. त्याच्या 7 लेव्हल सांगितलेले आहेत विसरण्याच्या, विस्मृतीच्या. 8वी लेव्हल समजा जर अर्ज इथे उपस्थित असलेले मी धरून सगळेजण 3rd 4th लेव्हलवर आहोत. आपल्याला बऱ्याच गोष्टी विसरतो. आपण फोन केल्यानंतर हॅलो विचारतो, हां बोला. त्यावेळेला तो म्हणतो, तुम्ही फोन केला आहे, तुम्ही बोलायला पाहिजे ना. इथपासून सुरुवात आहे. हां, बऱ्याच वेळा लहान मुलं म्हणतात, बाबा तो फ्रीज बंद करा तुम्ही. मी फ्रीज उघडला आणि विसरलो. कशासाठी उघडला आहे? आय फॉरगॉट दॅट. आय एंटर अ रूम टू गेट अ थिंग अँड एंटर द रूम बट फॉरगेट फॉर व्हॉट आय हॅव एंटर दिस रूम. हे आपलं घडतं सगळ्यांचं. आपल्याला त्याही परिस्थिती येऊ नये म्हणून
गणपतीची उपासना केली पाहिजे, देवाची उपासना केली पाहिजे. आणि उपासना म्हणजे नुसती पूजा नव्हे, नुसती भक्ती नव्हे, नुसत्या प्रदक्षिणा नाही, नुसतं नमस्कार नाही, तेल वगैरे वाहणं नाही, अभिषेक वगैरे करणं नाही. दीज आर ऑल एक्सटर्नल थिंग्स. दे आर इम्पॉर्टंट, बट दॅट इज द बिगिनिंग. बिगिनिंगला प्रायमरी लेवलला मी थांबणार आहे का? उपासना आत गेली पाहिजे. आणि त्याच्यासाठी 3 गोष्टी आहेत: नाम, ध्यान, अनुसंधान. नाम इज चॅन्टिंग, नामस्मरण. ध्यान इज मेडिटेशन. आणि अनुसंधान इज कॉन्स्टंट रिमेंबरन्स ऑफ गॉड. आय बिलॉंग टू गणेश. सगळं हे गणेश करून राहिलेलं आहे. आत्ता मी बोलतोय, विचार करून बोलतोय, तुम्ही ऐकतायत, ऐकून विचार करताय. दिस इज डिस्कोर्स एंड इट इज़ ऑल ग्रेस, म्हणजे कृपा. गणेश जी की कृपा है. मुझे स्मरण रहना चाहिए, ये तुमने क्या? नहीं बाबा, गणेश जी ने प्रेरणा दी. गणेश इन्स्पायर्ड मी एंड सो आय डिड इट. हे भान पाहिजे कायम. कॉन्स्टंट रिमेंबरन्स मीन्स कॉन्स्टंट अवेअरनेस की माझा गॉड किंवा माझा गुरु हॅज बीन डुईंग ऑल दिस थिंग. मी धर्मकाटा डोनेशन दिलं असेल, मी गायींची सेवा केली असेल, गायी दत्तक घेतल्या असतील, सगळं थ्रू द ग्रेस ऑफ माय गॉड और माय गुरु. वो किशन जी है, किशन भगवान, उनकी प्रेरणा है और उन्होंने दिया है, उसका कुछ अंश मैं दे रहा हूँ. ये भावना होनी चाहिए. और ये भावना जिनको है वो सक्सेसफुल हो जाएंगे. लेकिन उनका सिर जो है वो फ्री रहेगा, नशा नहीं चढ़ेगा. पावर, पैसा अपन बोलते हैं ना, सौंदर्य, सत्ता, संपत्ति, नशा चढ़ना नहीं चाहिए. नम्र होना चाहिए. आता फलश्रुती बघा. नवमं भालचंद्रमचं, ज्याच्या कपाळावर चंद्र आहे. कपाळावर चंद्र शंकराच्या सुद्धा आहे, पण गणेशाला आपण भालचंद्र म्हणतो. त्यांनी चंद्र धारण केलेला आहे. केव्हा धारण केलेला आहे तुम्हाला माहीत आहे? गणेश चतुर्थी जी आहे, भाद्रपद शुद्ध चतुर्थी, त्यावेळेला आपण आकाशातला चंद्र बघत नाही. बघितलं तर तुमच्यावर चोरी वगैरे केल्याचा आरोप येतो. अहो, संध्याकाळी माणसं जात नाही. आणि जायचं झालं तर असं टॉवेल घेऊन मी बघितलं आहे तुम्हाला. शक्यतो त्या दिवशी चंद्र बघायचा नाही. व्हॉट हॅपन? गणपती ह्याच्या उंदरावर चढत होता आणि चढता चढता तो पडला. पडल्यावर चंद्र हसला आकाशातला. त्यावेळी त्यांनी शाप दिला की तुझं तोंड कोणीही बघणार नाही. त्यावेळेला तो म्हणतो, नाही नाही, असं करू नको रे. बरं, चतुर्थीला चतुर्थी माझी जन्मतिथी आहे, तुझं तोंड कोणी बघणार नाही. अरे बाबा, वर्षातून 12 म्हणजे 24 चतुर्थी असतात, शुद्ध चतुर्थी आणि बद्ध चतुर्थी. तर त्यावेळेला तो म्हणाला की एक लक्षात घे की फक्त एक चतुर्थी आहे. जेव्हा तू मला हसलास, आजची भाद्रपद शुद्ध चतुर्थी, त्यावेळेला तुझं तोंड कोणी बघणार नाही. तू अपशकुनी असतील. एरवी तू एवढा प्रसिद्ध होशील की शुद्ध चतुर्थीला विनायकी म्हणतील. विनायक हे गणेशाचं नाव आहे. आणि वद्ध चतुर्थीला संकष्टी म्हणतील. संकष्टी. आणि तू तांबडा आहेस. मंगळ ग्रह आहे ना, मार्स. मार्स इज ॲज रेड ॲज टोमॅटो और मोर रेड दॅन टोमॅटो. म्हणून मार्स म्हणजे मंगळ. मंगळवारी जर ही आली संकष्टी तर त्याला अंगारकी संकष्टी म्हणतात. अंगार म्हणजे उजो, बर्निंग फायर. अंगार, अंगारे बरसे हम बोलते हैं. अंगार, बर्निंग फायर और बर्निंग कोल्स. तर त्याला अंगारकी हे वर दिला. आणि इतकंच नाही तर मी तुझा चंद्र डोक्यावर तुला धारण करतो. म्हणून गणेशसुद्धा भालचंद्र झाला. नंतर दशमम तो विनायकम, विनायकाचा अर्थ बघितला. एकादशम गणपतीम, गणपतीचा अर्थ आपण बघितला. आणि द्वादशम तो गजाननम, गजाचा आनन. ह्याला खूप अर्थ आहे. आत्ता सगळं नको बघायला, फलश्रुती बघूया. आता द्वादशैतानी नामानी त्रिसंध्यप्य पठेन्नरा. किती सोपं आहे. ही 12 नामं गणपतीची सांगितली. मी तुम्हाला पुन्हा फक्त 12 नावं. वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्त्र, लंबोदर, विकटम, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र आणि विनायक. शेवटी गणपती आणि गजानन. ही 12 नावं आहेत. 12 नाम हे गणपतीची घ्या. त्रिसंध्यम, 3 संधे म्हणजे दिवसातून 3दा. एक पूर्वी गाणं होतं बघा, तुम्ही कधी? तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला. लोक विचारतात, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. 3 सांजा कुठल्या? सांज म्हणजे संध्याकाळ, इव्हनिंग. 6-6 तासाने सूर्याची पृथ्वीशी असलेली जी रिलेटिव्ह अशी स्थिती आहे ना, स्टेट, ती बदलते. सकाळी 6ला समजा सूर्य उगवतो, त्यावेळेला तो ईस्टला उगवतो आपण म्हणतो. त्यावेळेला अंधार कमी होत असतो आणि प्रकाश वाढत असतो. अंधार कमी, प्रकाश वाढतो. ही एक संध्या.
दुपारच्या वेळेला सूर्य मध्ये येतो, त्यावेळेला अंधार जितका दूर असतो तितकाच प्रकाशही दूर असतो, बरोबर तो मध्यावर आलेला असतो. संध्याकाळी सहाला प्रकाश कमी होत असतो, अंधार वाढत असतो. आणि रात्री 12ला अंधार गडद झालेला असतो. पण आपण म्हणतो डार्केस्ट आवर ऑफ नाईट इज बिगिनिंग ऑफ डॉन. डॉन याने पहाट, सवेरा बोलते ना. म्हणून हे 4 संधिकाल आहेत, सकाळी 6, दुपारी 12, संध्याकाळी 6 आणि रात्री 12. रात्री 12 आपले झोपेत जातात गृहीत धरलं तर सकाळी 6 वाजता हे 12 नामं म्हणा किंवा हे स्तोत्र म्हणा, दुपारी 12 वाजता म्हणा किंवा संध्याकाळी 12 वाजता म्हणा, संध्याकाळी 6 वाजता. मुद्दा काय आहे, आम्ही ऑफिसमध्ये असणार आहोत, आम्ही प्रवासात असणार आहोत, तर कसं जमणार आहे? तसं नाही, सोपं आहे ते. मनातल्या मनात म्हणा नाम गणपति गणेश 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 गणेश. एक सांस में जितनी बार कह सकते हो मन में कहो, काफ़ी है. लेकिन त्रिसंध्या संधिकाल आहे तो संधिकाल. संधिकाल म्हणजे प्रकाश आणि लाईट यांचा, प्रकाश आणि अंधार यांचा समान संबंध असतो. म्हणून सांगितलेलं आहे त्रिसंध्यौ यपट नच विघ्न भयन तस्य सर्व सिद्धी कर प्रभो. हातात सगळ्या सिद्धी येतील तुमच्या. आता सिद्धींचा कशाला विचार करायचा? आपण इतकी वर्ष म्हणतोय हे स्तोत्र, आपल्याला ह्यातला काही अनुभव आला आहे का? म्हणजे स्तोत्र इनइफेक्टिव्ह आहे का? नाही. माझं म्हणणं द चॅन्टिंग ऑफ द स्तोत्र अँड द लाईफस्टाईल इज नॉट सुटेबल. म्हणून माझंच चुकतं आहे काहीतरी. आणि चुकत असेल ना तर कसं चुकतं मी एक कहाणी बताओ. ये उपनिषद की वेद की कहानी है. एक शिष्य है और गुरु है. गुरु का सब ज्ञान शिष्य सीखता है और गुरु से एक दिन पूछता है की सगळं मी तुमच्याकडून शिकलेलो आहे, आता शिकण्यासारखं नाही, तर मला शेवटचा आशीर्वाद द्या आणि निरोप द्या. मी माझा स्वतंत्र आश्रम सुरू करतो आणि मी स्वतः गुरु बनतो, खुद गुरु बनेगा. तर त्या दिवशी गुरु काय सांगतात, आज मी बिझी आहे, आज मी तुला आशीर्वाद देऊ शकणार नाही, पण तू जे जे शिकलायस त्याची रिव्हिजन तू कर. कोण करून घेणार? तुमच्यानंतर मीच हुशार आहे? नाही नाही म्हणाले, मी प्रवासाला जाणार आहे, संध्याकाळी मी परत येईन. पण हे जे झाड आहे, हे पेड जो आहे, या जे तुला शिकवलं आहे, सगळ्यांना शिकवले, ते झाडांनी सुद्धा ऐकलं आहे की. अँड टी ऑल्सो हॅज ॲब्सॉर्ब्ड ऑल द नॉलेज. तर तू वेद शिकलेला आहेस, उपनिषद शिकले, तू इथे बस आणि म्हण. एक चूक झाली की झाडाचं एक पान गळून पडेल. एकही पान जर गळून पडलं नाही तर यू आर परफेक्ट. मी तुला उद्या आशीर्वाद आणि निरोप दोन्ही देईन. पण जे झाडाची पानं मी मोजेन किती चुका झालेत त्याप्रमाणे. त्यांनी ऋग्वेद पहिला वेद आहे, उसकी ऋचा पहिली ऋचा आहे काय, ओम अग्निमीळे पुरोहितम, ओम अग्निमीळे पुरोहितम, ओम असे जे सुरू केलं आणि झाडाची सगळी पानं गळून पडली की हो. आणि इथपर्यंत तो पानात बुडला, फक्त डोकं वर राहिलं. आता गुरुजी संध्याकाळी येणार आहेत, तोपर्यंत ठहरना पडेगा, क्या गलती हो गई मुझसे. त्यावेळेला गुरुजी म्हणाले हे क्या हो गया. तो म्हणतो मी पहिली ऋचा पूर्ण केली नाही, ओम अग्निमेळे पुरोहितम म्हणल्याबरोबर ही सगळी पानं गळून पडली. हो म्हणाले, बेसिक एरर, मूलतः चूक गया है तू. आपण कशी सुरुवात करतो, हरि ओम. हरि कुठे म्हणलं असतं? हरि वो भगवान का नाम है और वेदों के मंत्र भी उच्चारण करने से पहले हरि ओम कहना चाहिए. मी द पॉवर शिफ्ट पुस्तकाचं नाव सांगत होतो. इथून पुढे पॉवर शिफ्ट होणार आहे आणि पॉवर शिफ्ट होणार आहे ती अशा देशाकडे की ज्या देशात बुद्धिमान लोक जास्त आहेत. भारतात जगातले सगळ्यात जास्त तरुणांची संख्या, तरुण म्हणजे बिटवीन 15 and 40. भारतात चीनमध्ये म्हातारी माणसं जास्त आहेत. हो, चीनला भारताची भीती वाटते ती यासाठी, अमेरिकेच्या टोटल पॉप्युलेशनपेक्षा भारतातल्या तरुणांची संख्या जास्त आहे. आणि भारतातले खेड्यातले तरुणसुद्धा कम्प्युटरमध्ये बुद्धिमान आहेत. किंवा त्यांना इंग्लिश येणार नाही, पण कम्प्युटर ॲप्लिकेशन्स दे आर सो एक्सपर्ट. आता अनेकांनी पेटंट मिळवलेले आहेत जगातले, आणि आत्ताच ते वयाच्या 15व्या वर्षी खेड्यातली मुलं कोट्याधीश झालेली आहेत. त्यांनी पेटंट निरनिराळ्या प्रकारचे त्यांनी यंत्र बनवलेले आहेत छोटी छोटी. हे तुम्हाला मी गमतीदार वाटेल, पण ही फॅक्ट आहे. टेक्नोक्रॅट्स ज्याला म्हणतात आणि सायंटिस्ट ज्याला म्हणतात, प्रयोग करतात, रिसर्च करतात, एक्सपेरिमेंट्स करतात. अमेरिकेपेक्षा जास्त भारतीय आहेत. आणि किती जास्तीत जास्त कोटी काही 1 कोटी तरी लक्षात ठेवा टेक्नोक्रॅट्स आहेत, निरनिराळे प्रोफेशनल्स आहेत, सायंटिस्ट आहेत भारतात. केवढी पॉवर आहे, शक्ती.
म्हणून इथून पुढे शक्तिमान जर कुठला राष्ट्र होईल की ज्याच्यात ही बुद्धी, त्यांनी विप्र समाज शब्द वापरलेला आहे. आणि विप्र म्हणजे बुद्धिमान माणूस. बुद्धिमान हे ब्राह्मण वगैरह जाति छोड़ो, अब हम इतने आगे आए वो जाति के जंजाल में मत फंसे रहना. वो ब्राह्मण वो ज्ञान कमाता है और ज्ञान का वितरण करता है, वो ब्राह्मण है. वो किसी भी जाति का हो. उसका क्षत्रिय जो बल संपादन करता है और दूसरों के लिए, दूसरों की रक्षा के संरक्षण के लिए, हो कौन किंवा आता आर्मीमध्ये कितीतरी आहेत ना, आपण म्हणतो की ब्राह्मण आहेत, वैश्य आहेत, बट दे आर ऑल क्षत्रिय बिकॉज दे आर इन द आर्मी अँड दे आर प्रोटेक्टिंग द कंट्री, डिफेंडिंग द कंट्री अँड प्रोटेक्टिंग द लाईव्स ऑफ पीपल. त्याच्यानंतर कॉमर्समध्ये आता सगळे दुकानं हॉटेल्सचे तुम्ही मालक जर बघितले, सब जाती के है ना, वो बनाते हैं और उसका वितरण डिस्ट्रीब्यूशन करते हैं, वो सब वैश्य है. वो जाति किसे पूछते हो. चौथा जो है शूद्र, वो किसी भी प्रकार की सेवा करते हैं. आज तुम्ही जर मुंबईला वगैरे गेलात तर साध्या साध्या गोष्टी आहेत, त्याच्यातून मुलं ती पैसे मिळवतात. मिलियनेअर आपण बघितला होता ना, मिलियनेअर सिनेमा आला होता तो ह्याच्यात झोपडपट्टीतला आहे, झोपडपट्टीतला स्लम बिलियनेअर नाव होतं त्याचं. वाटेल तशी करता येतात आणि ती सगळी माणसं बुद्धिमान आहेत. म्हणून इथून पुढे लीडरशिप जगाची त्या देशाकडे जाईल ज्या देशातले लोक बुद्धिमान असतील. आणि भारतीयांइतके, हिंदूं इतके बुद्धिमान या जगात कोणीही नाहीत. अमेरिकेचे पास्ट 2 प्रेसिडेंट सांगत होते, भारतीय जे अमेरिकेत आलेले आहे त्यांच्याकडे यू अमेरिकन यूथ सिट विथ देम, बी विथ देम, कीप देअर कंपनी अँड लर्न फ्रॉम देम हाऊ दे लर्न. एक भारतीय शिकतात कसे. आज तुम्हाला सांगतो 2 प्रयोग तुम्हाला माहीत नसेल. सर्न नावाचा प्रयोग आहे, सर्न. तो 3 राष्ट्रांच्या सीमेवर आहे. कारण आपल्याला गॉड पार्टिकल तयार, ही सृष्टी निर्माण कशी झाली, पहिला कुठला कण निर्माण झाला आणि तो कण कसा निर्माण झाला. बोस नावाचा इंडियन सायंटिस्ट, आपल्याला माहिती नाही, आपल्याला जगदीशचंद्र बसू माहीत आहेत, ही वॉज अ बॉटनिस्ट, बट दिस बोस वॉज फिजिसिस्ट. फिजिक्समध्ये त्यांनी सांगितलं इतक्या वेगानं जर आपण ॲटम म्हणतात ना त्याच्यावर जोरात आपटले इलेक्ट्रॉनवर, जेवढी शक्ती निर्माण होईल एक पार्टिकल तयार होईल. अँड दॅट वॉज द फर्स्ट पार्टिकल. हा प्रयोग एवढा पहिला प्रयोग झाला, अयशस्वी झाला. आता पुन्हा तो करणार आहेत. कित्येक किलोमीटर लांब तो टनल आहे, तिथून ते सोडणार आहेत. वेग म्हणजे प्रकाशाचा वेग आहे ना, लाईट म्हणजे दर सेकंदाला 3000 किलोमीटर हा वेग आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेगात सोडून इथे प्रचंड आपण म्हणतो ना इम्पॅक्ट आपटणार आहेत. तो आपटल्यानंतर जी शक्ती निर्माण होणार आहे, जग श्वास रोखून बघेल. आता सेकंड एक्सपेरिमेंट होणार आहे. हे मी का सांगतो, त्याच्यासमोर शंकराचं चित्र आहे. हा सर्न जो प्रोजेक्ट आहे ना, आणि शंकर ही म्हणलं तर संहाराची देवता आहे आणि म्हणलं तर आशुतोष म्हणजे प्रसन्न होणारी देवता आहे. शंकर 2 प्रकारचं तांडव करतो. एक असतं अग्नितांडव, प्रलय तांडव, आणि दुसरं असतं आनंद तांडव. आपण म्हणतो नाचताय, वो नटराज आहे ना, नटराज वो नर्तन करता है. हे लक्षात ठेवा. आनंद तांडव है, वो विनाश नहीं करता, लेकिन वो तीसरी आँख करते, वो योगाग्नि निर्माण करता है और तांडव करता है, रुद्र तांडव. और सब जग का जिसका नाश होना चाहिए सबका नाश करता है. ये दोन्ही शंकर के रूप है. इसलिए उधर शंकर की डान्सिंग शिवा म्हणतात त्याला, डान्सिंग शिवा की आकृती आहे उधर. आणि या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त जर कोण असतील तर भारतीय आहेत. या सगळ्या प्रोजेक्टमध्ये द टेक्निशियन्स, द सायंटिस्ट, रिसर्चर्स हे भारतीय आहेत. आणि त्या भारतीयामध्ये जास्तीत जास्त मुली आहेत आणि त्यांचं वय लेस दॅन 30 आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता लगेच दुसरा त्यांचा प्रयोग होईल, सगळं जग रोखून बसेल, 24 तासात जग संपेल, 12 तास उरलेले आहेत अशी गेल्या वेळेला सगळ्या मीडियानी भीती निर्माण केली होती. पण तसं काही झालं नाही. हा एक फार महत्त्वाचा प्रयोग आहे. म्हणून मला सांगायचं आहे काय, बुद्धिमान लोकांचा आपला देश आहे. आणखीन एक तुम्हाला सहज सांगतो, अमेरिकेतल्या 2 प्रसिद्ध युनिव्हर्सिटीज आहेत, प्रिन्स्टन अँड हार्वर्ड. सोप्पं मी मराठी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. तर त्याच्यातल्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये हंटिंग्टन नावाचा जो प्रोफेसर होता, त्याला सांगितलं तुला पाहिजेत ते जगातले लोक घे, पण सांग अमेरिकेचा शत्रू क्रमांक 1 कोण आहे. त्यावेळेला हा स्फोट झाला होता, ट्विन टॉवर्स उडवले होते त्या मुसलमानांनी. लोकांना वाटलं यांचं कन्क्लुजन काय असेल की अमेरिकेचे शत्रू कोण, टेररिस्ट, हे निरनिराळ्या प्रकारचे अतिरेकी आहेत ते, का मुस्लिम्स, का कोण.
त्यांनी सगळा अभ्यास केला. अमेरिकेचे शत्रू क्रमांक 1 हिंदूज. आणि तेव्हापासून भारत स्थिर ठेवायचाच नाही. बांगलादेशमध्ये जे चाललेलं आहे तसं भारतातही होऊ शकतं म्हणजे सध्या इकडे तिकडे आपल्याला ते दिसतंच. हे पत्थर काय फेकतात वगैरे, सगळ्या त्या शक्ती आहेत. त्यांना भारताची भीती वाटते, त्यांना हिंदूंची भीती वाटते. आणि हिंदू जर जागे झाले आणि हिंदू शब्द सोडून सनातन शब्द जर वापरला, गेल्याही केवळ सनातन म्हणजे सत्य सनातन, नित्यनूतन, चिरंतन, आर्य, वैदिक धर्म, हे आपल्याचं नाव. हिंदू हा दुसरा शब्द आहे. सिंधूला ते बाबर वगैरे हिंदू म्हणायला लागले, कारण त्यांना सलाह म्हणतात. आपण सप्ताह म्हणतो, ते हफ्ता म्हणतात. सिंधूला ते हिंदू म्हणतात. असा शब्द त्याने आणलेला आहे आणि आपण आपला धर्म म्हणून तो सांगायला लागलो. सगळा तिथे गोंधळ झालेला आहे. आता आपण सॉर्ट आऊट करायला लागलेलो आहोत. आता आपल्या संपूर्ण समाजात एक उत्थान, ज्याला रिसर्जन्स म्हणतात ना, असं पुनरुज्जीवन व्हायला लागलेलं आहे. त्याची मोठी किंमत आपल्याला द्यावी लागणार आहे. वी हॅव टू बी प्रिपेयर्ड फॉर दॅट, फॉर आवर चिल्ड्रन अँड ग्रँड चिल्ड्रन. हमारे बच्चे और हमारी नाती जो है ग्रँड चिल्ड्रन, त्यांच्यासाठी आपल्याला किंमत द्यावी लागणार आहे. पण आपण बुद्धिमान आहोत आणि बुद्धिमानांचं राज्य येईल असं तो द थर्ड वेव्हवाला म्हणतो. द पॉवर शिफ्ट. त्यांनी आधी ग्रंथ खूप मोठं सांगण्यासारखं आहे. एवढंच सांगतो ते लक्षात घ्या की इथून पुढे हिंदूंचं राज्य आहे, भारतीयांचं राज्य आहे. ते घाबरलेले आहेत आणि आपण एक एक जे करायला लागलेले आहेत प्रयोग, आपण आता सगळ्या प्रकारचे प्रयोग करतो. स्पेसमध्ये आपण अगदी मंगळावर जाऊन पोचलेलो आहोत. त्याच्यापेक्षा पुढची म्हणजे आता फक्त पुढे जायचं आहे. नवीन आम्ही सगळं मिळवलेलं आहे. मिलिटरीचं जे उत्पादन आहे, आपल्या सबमरीन्स, सगळं आम्ही डिक्लेअर केलेलं नाही अजून. एक एक जे येतं आहे ते चायना आणि अमेरिकेच्या आणि रशियाच्या तोडीच आहे. विचार करूया. आणि सगळं जवळजवळ इंडियन, ज्याला इंडिजिनस म्हणतात, ते आपण बनवलेलं आहे. 10% आपल्याला बाहेरून पार्ट्स आणावे लागले असतील, पण सगळं असेंबल इकडे तयार केले ते भारतीयांनी तयार केलेलं आहे. हे अभिमान वाटावी गोष्ट आहे. माझं कर्तव्य म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. एक माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून, एक हिंदू म्हणून, एक शिक्षक म्हणून आणि एक प्रवचनकार म्हणून, कर्तव्य म्हणून मी तुम्हाला ही माहिती सांगतो आहे. आणि गणेश हा या गणांचा देव आहे, गणपती. आणि हा फार महत्त्वाचा विचार आहे. शेवटी सांगतात अष्टभ्य ब्राह्मणेश्च लिखित्वाय समर्पेत तस्य विद्या भवेत सर्व गणेशस्य प्रसादता. 8 जणांना हे स्तोत्र लिहा आणि अर्पण करा. कुणाला? ज्यांना वाचता येईल त्यांना. आता हे ब्राह्मणांना अर्पण करा म्हणजे ज्यांना वाचता येत होतं, जे वाचून अर्थ लक्षात घेऊन इतरांना सांगतील, तो ब्राह्मण आहे. ब्राह्मण जात वगैरे कन्सेप्ट काढून टाका. हे मधल्या काळात आले आणि ब्रिटिशांनी ते वाढवले. कारण फोडा आणि झोडा, डिव्हाइड अँड रूल वॉज देअर पॉलिसी. ही डिव्हिजन्स त्यांनी निर्माण केली. सध्या तुम्हाला सांगतो की एक वाक्य महाराष्ट्राच्या एका नेत्याचं खूप गाजतं आहे. लक्षात ठेवा, मी कुठल्याही नेत्याचं नाव घेत नाही. दिस इज नॉट पॉलिटिक्स, दिस इज सोशॉलॉजी, समाजशास्त्र. मी तुम्हाला सांगतो आहे की 1999 पर्यंत जाती होत्या. मला माझ्या जातीचा अभिमान, मला तुमच्या, पण जातीत जो द्वेष निर्माण झालेला आहे, महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही फक्त सध्या काय शिकवला जातो तेवढं बघा. मला लाज वाटते. मी ज्यावेळेला बोलायला रामदासांवर महाराष्ट्रात जातो त्यावेळेला सांगतात रामदास हे शिवाजीचे गुरु होते, हे म्हणू नका कारण रामदास ब्राह्मण होते, आमचा सगळा तंबू जाळून टाकतील. मी म्हटलं बाबा मी काय पाठ करून बोलत नाही. चुकून जर एखादं वाक्य आलं तर ते राम आणि रामदास बघून घेतील. मी काळजी घेईन. बिलकुल सांगायचं नाही. शिवाजीचे गुरु ते कोण? त्यांचे शहाजी हेच गुरु होते. आणि तीच चित्र बदलली त्यांनी, चित्र पुस्तकाची, इतिहासाच्या पुस्तकातली, आणि सगळा इतिहास बदलून टाकलेला. जातीय विद्वेष. एक नवीन पक्ष 1999 आला आणि त्या पक्षाने एवढा जातीय विद्वेष निर्माण केला. आता त्या पक्षाचा सत्यानाश झालेला आहे. पण एका जबाबदार नेत्यानं हे विधान केलेलं आहे. मी त्या पक्षाचं नाव सांगत नाही, त्या नेत्याचं नाव सांगत नाही, पण अलीकडचं जे आहे त्यांना लोकांना एवढी चीड आलेली आहे. आपण सुधारूया, त्यातून लेसन्स घेऊया. म्हणून इथे शेवटी काय सांगतात ते की लिहा तुम्ही आणि अर्पण करा. त्यावेळेला प्रिंटिंग नव्हतं, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही चांगलं लिहा आणि 8 जणांना द्या. आता संक्रांत येते, संक्रांतीला आपण स्तोत्रांचे पुस्तकं वगैरे लुटा. त्यावेळेला लिहून तुम्ही लुटा, कारण प्रिंटिंग नाही आहे आणि लोकांना जास्त लिहिता येत नाही. तुम्हाला लिहिता येतं, तुम्ही लिहा आणि ते लोकांना द्या. ही फलश्रुती आहे. शेवटी एकच विचार सांगतो आणि थांबतो. श्रुती म्हणजे ऐकणं आहे आणि विचार करणं आहे. श्रुती म्हणजे वेग. आपल्याला वाटतं इतक्या वर्ष मी म्हणतोय आणि इथे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला लक्षात ठेवा. विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम. पैसा पाहिजे, पैसा मिलेगा. तुम्हें विद्या चाहिए, विद्या मिलेगी. पुत्रार्थी लभते पुत्रान, जिसे पुत्र चाहिए उसे पुत्र मिलेगा.
मोक्षार्थी लभते गतिम. आता लभेत सांगितलेलं आहे, जपेत गणपती स्तोत्रम षड्वीर मास आहे. फक्त 6 महिने हे स्तोत्र म्हणा आणि तुम्हाला पाहिजे ते फल मिळेल. आपण 6 वर्ष म्हणतो किंवा 16 वर्ष म्हणतोय. काही जण 60 years दे हॅव बीन चांटिंग दिस स्तोत्र एव्हरी डे, पण काहीच मिळत नाही आहे. श्रुती म्हणजे प्राप्ती नाही आहे, लक्षात ठेवा. श्रुती म्हणजे चिंतन आहे. एक उदाहरण देतो आणि अगले मंथ हम मिलेंगे आणि त्यावेळेला देवी स्तोत्र घेऊया. देवीची एक फार सुंदर स्तोत्र आहे, किंवा शंकराचं स्तोत्र घेऊया. त्यावेळेला हे जास्त स्पष्ट होईल. एक लक्षात ठेवा, मला पुत्र पाहिजे. आय वॉन्ट अ सन. मुलगा पाहिजे, पुत्र. मी हे वाचतो, पुत्र होत नाही, प्राप्ती होत नाही. हे फलश्रुती म्हणलं आहे, फलप्राप्ती म्हणलेलंच नाही. श्रुती म्हणजे चिंतन. मी काय विचार करायला पाहिजे, मला मूल होत नाही. डॉक्टरांनी सांगितलं बोथ ऑफ यू, आणि यू कॅनॉट हॅव IVF, जी टेस्ट ट्यूब बेबी आहे ना, ती सुद्धा तुम्हाला होणार नाही. बेस्ट वे इज टू ॲडॉप्ट अ चाइल्ड. मग ॲडॉप्ट अ चाइल्ड ना, मग मी सुरुवात करतो. माझ्या घरी जी मेड सर्वंट येते, मोलकरीण, वावराडी, व्हॉट वी से, सो तिचा मुलगा आहे की मी त्याला दत्तक जरी घेणार नाही तरी त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करेन, बिकॉज आय कॅन अफोर्ड, आय हॅव मनी. त्याच्यानंतर आजूबाजूला किंवा माझ्या ऑफिसमध्ये जो प्यून आहे, त्या प्यूनच्या मुलीचं लग्न आहे, पैशामुळे ते होत नाही आहे, आय कॅन अफोर्ड टू डोनेट. म्हणजे मला मूल झालं नाही तर इतकी मुलं मला होतील. लक्षात ठेवा, जशी विवेकानंदांसारखी मुलं शारदा मातांना झाली. शारदा मातांना स्वतःचं एकही मूल नाही आहे. तू विश्वमाता बनशील, सगळेजण तुला माता म्हणतील. यू नीड नॉट हॅव अ चाइल्ड ऑफ युअर ओन. ही श्रुती आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे जर मला कळलं तर विचार करेन मी, आणि विचार करून स्तोत्र म्हणत राहीन. स्तोत्र म्हणणं, त्याच्यात वाणी सुधारते, सतत मेमरी चांगली राहते, आणि मुख्य म्हणजे घरातली व्हायब्रेशन्स बदलतात. तुम्ही जर तिघांनी एकत्र येऊन हे गणपती स्तोत्र म्हटलं किंवा भीमरूपी, हे पुढचं स्तोत्र आपण घेऊ शकतो. मराठीतलं सोपं स्तोत्र आहे हनुमंताचं. त्यात सगळं हनुमंताचं चरित्र येतं. तुम्हाला एकच मी सांगतो, भीमरूपी 16 श्लोक आहे. त्या 16 श्लोकातला एकच श्लोक असा आहे ज्याच्यात र आलेला नाही आहे. बाकी 15 श्लोकात इतका पॉवरफुल र आलेला आहे. र इज गती, र इज प्रगती, र इज शक्ती, र इज मती. र हे अग्नीचं बीज आहे. मी तुम्हाला फक्त पहिलं, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनीसु रामदूता प्रभंजना. किती पॉवरफुल आहे. मी फक्त एकच म्हणेल तुम्हाला, कुठलाही भीमरूपीतला श्लोक घ्या, फक्त एक श्लोक सोडून, की ज्याच्यात आलेला नाही आहे एकही र. रचं एवढं प्रॅक्टिस होतं, तो मुलगा घाबरत असतो भाषण करायला वर्गात. आता म्हणतो आय कॅन फेस द क्राऊड. र र र र र एक कॉमन तुम्हाला सेन्स सांगतो ना, जगातल्या सगळ्या भाषेत जी व्हेकल्स आहेत की ज्याला गती आहे, त्याच्यात कुठे ना कुठेतरी र आहे. आपण कार म्हणतो र आहे, ट्रॅक्टर म्हणतो र आहे, टँकर म्हणतो र आहे, एरोप्लेन म्हणतो र आहे, स्टीमर म्हणतो र आहे, रेल्वे म्हणतो र आहे. र इज गति एंड प्रगति. सो प्रगति के लिए र की उपासना, और र के लिए एक रामरक्षा इन संस्कृत एंड भीमरूपी इन मराठी. पुढच्या वेळेला आपण भीमरूपी म्हणजे हनुमंत का चरित्र और हनुमंत का स्तोत्र, इसका अभ्यास करेंगे. नमस्ते. श्रीराम समर्थ. श्रीराम. आहे त्या ठिकाणी जरा ताट बसून फक्त 1 मिनिट डोळे बंद करायचे, श्वास संथ करायचा आहे. स्लो ब्रीदिंग, आईज क्लोज्ड. आरामात बसलोय शांत. एक श्लोक म्हणायचा आहे मराठीतला, बऱ्याच जणांना येतो म्हणायचा आहे, आणि शांतीपाठ संस्कृतमधला ओम सहनाववतु म्हणायचा आहे सगळ्यांनी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै.
ओम शांती शांती शांती. डोळे बंद, कीप युअर आईज क्लोज्ड. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास, डीप ब्रीदिंग 3 टाइम्स. हातावर हात सोडूया, रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया, मसाज युअर फेस, मसाज करूया. हळू डोळे उघडून समोर जी कृष्णाची भव्य मूर्ती आहे, कृष्णाचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.